जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं श्रीराम समर्थ. प्रयत्न करूनही विकारांच्या व नामाच्या बाबतीत प्रगती का होत नाही? विकारांची प्रगती म्हणजे असं म्हणायचं असावं की विकार कमी होत नाहीत आणि नामाच्या बाबतीत प्रगती म्हणजे असं म्हणायचं असावं की ते जास्त होत नाही. या प्रगतीमध्ये दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपल्याला असं म्हणायचं म्हणजे लक्षात आले. पण त्या दृष्टीनं प्रगती का होत नाही तर प्रयत्न करूनही प्रगती होत नाही असं आपण म्हणतो. तर प्रयत्न करून प्रगती होत नाही असं काही होत नाही. कारण प्रयत्न चालू आहेत याचा अर्थ प्रगती होतच असते. एक पाऊल चाललो, दोन पाऊल चाललो, दोन पाऊल कमी नाही का झाली, ती एक लक्ष पावलं असेल पण त्यातली दोन कमी झालेलीच असतात. त्यामुळे प्रगती होत नाही असं काही होणार नाही. प्रयत्न जर आपले सुरू आहेत, त्याला दिशा आहे, ती कशावरून तरी आपण ठरवलेली आहेत. सद्ग्रंथावरून ठरवले आहेत, कोणाच्या उपदेशावरून ठरवले आहेत, अशी जी संत मंडळी आहेत त्यांच्या सांगण्यावरून ठरवले तर ते प्रयत्न बरोबर असले पाहिजेत. प्रयत्न सुद्धा बरोबर असले पाहिजेत ना, शेवटी हे तितकंच आहे. त्यामुळे बरोबर प्रयत्न तसं मी ते गृहीत धरलं आहे आणि पुढे सुरू केलेलं आहे. तर बरोबर प्रयत्न केलेले आहेत तर प्रगती होत नाही असं होणार नाही. आता यातल्या विकारांचे आणि नामाचे दोन संबंध विचारलेले आहेत. तर आपण जर आपल्याला विकारांचा त्रास आहे प्रत्येकाला, खरं सांगायचं तर. आता रागावण्याचा त्रास ते विकार उदाहरण घेतलं म्हणून घेतलं. रागवणाऱ्यांच्यावर काही माझा राग नाही, पण त्यातल्या त्यात चिरपरिचित गोष्ट आहे म्हणून जास्त परिचयाची गोष्ट माणसाला लवकर आठवते. तसं ते चिरपरिचित आहे. त्यामुळे एक राग हा विकार घेतला समजा, तर त्याचा जो संबंध आहे त्याचा काहीतरी उपयोग आहे, स्थान आहे. महाराजांनी म्हटलेलंच आहे, विकारांनाही जीवनात स्थान आहेच. ज्या अर्थी ते भगवंताने दिले आहेत त्या अर्थी त्यांना स्थान आहे. आपण ते समजून वापरण्यास शिकावे असं म्हणतो. तर ह्याचा आपण संबंध जोडला आहे का हे महत्त्वाचं आहे. आपण साधना करताना तिचा काहीतरी याच्यावर परिणाम झाला पाहिजे असं आपल्या मनामध्ये आहे ना. कारण मनामध्ये असेल तर पुढे काहीतरी घडेल, त्या दिशेने थोडे प्रयत्न राहतील. तर असं आपण संबंध जोडला आहे का त्याचा, की हे कमी होण्यासाठी आहे, योग्य तऱ्हेनं वापरण्यासाठी आहे. कारण रागही आहेत शेवटी माणसाला कुठेतरी चांगल्या अर्थाने, कुठेतरी वाईट अर्थाने, या दोन्ही अर्थाने राग वापरला जातो. त्यातला वाईट अर्थाने आहे तो आपल्याला वापरतो, चांगल्या अर्थाने आहे तो आपण वापरतो. मुलाला ज्या वेळेला रागावतो, ज्या वेळेला त्याचं चुकतो त्यावेळेला रागावतो, काय तू ह्याच्यात बोट घालते, ते प्लग आहे त्याच्यात बोट घालते. पूर्वीच्या काळात कुठे चिमणे आहे असायच्या, कंदील असायचे, त्याला ज्या आहे चुली असायच्या, त्याच्यात बोट घातलं तर असं काहीतरी जर मूल रांगत गेलं तर जो रागावतो, जे कोणी रागावतं, घरातली आई रागावते उदाहरण, ती रागावल्याशिवाय त्या क्षणी ते मागे येणारच नाही. अशा वेळेला जे रागावणं आहे ते हवं आहे ना आपल्याला, त्याची गरज आहे का? अशा वेळेला आपण निर्विकार राहावं असं वाटतं. कसं चालेल मला सांगा, त्याचं केवढं नुकसान होईल बाळाचं, ते भरून यायला किती वेळ लागेल. मग हे कळतं म्हणून त्यावेळेला जे रागावतो ते आपण त्याला वापरलेलं आहे त्या विकाराला. तर अशा तऱ्हेने तिने वापरलंय, मग काही त्याच्यावर राग नसतो. आता म्हणेल तुला 10 वेळा असं केलं तरी तू असंच करता. आता ते रागणारं मुलं आहे ते जाणार, चालणारी मुलं जातात आधी, तिथं आपलं काय. तर रागणारं मुलं आहे म्हणून सोडून देईल, पण पुन्हा त्याला ती मागे खेचेल, ओढेल. अशा वेळेला जे आहे तो विकारांचाच वापर आहे, पण तो विकारांचा वापर समजून केलेला आहे आणि तो त्याच्या हितासाठी केलेला आहे. तेव्हा असे वापर आपल्याला याचे करता यायला हवेत, हे साधनेचा भाग आहे खरं सांगायचं तर. असं समजून आपण ते केलं असेल तर होईल. तेव्हा ते समजून घेण्याची गरज आहे. विकारण टाकून देऊया तर ते मूल बघत बसावं लागेल आपल्याला, त्याचं ते नुकसान होईल. ते असं 100 ठिकाणी होईल. अशी किती गोष्टी आपल्याला आठवते. तर असं हे आपण जोडलं असेल तर ते जोडलेलं राहील. तर तसं आपण एक प्रयत्न करू ना, म्हणजे तो केल्यानंतर मग आता प्रयत्न कमी पडले तर कमी यश मिळेल, हे बरोबर आहे. प्रयत्न जास्त केले तर जास्त येईल. मग आता समजा हेही करून ते जमत नसेल तर नेहमी या बाबतीत जी जोड दिली जाते ती कृपेची प्रार्थना केली जाते
किंवा तळमळ असते, आपली सातत्य असतं, काहीच जमलं नाही तर शेवटीची प्रार्थना करतो शरणागतीने किंवा मला हे काही साधत नाही, आता तुम्हीच कृपा करा आणि घ्या साधून झालं असं जे म्हणतो शेवटी, ते सुद्धा म्हणण्याची गरज शेवटी कुठेतरी येऊ शकते. ती त्याच्या कुवतीवर अवलंबून आहे, साधनेच्या कुवतीवर अवलंबून आहे. ती जशी साधनेची कुवत असेल तसं त्या प्रमाणात यश येत असतं. तर येत आहे, आपण काळजी करायचं मला तरी काही याच्यात कारण वाटत नाही, असं काही अस्वस्थ व्हायचं कारण नाही. फक्त आपण हा संबंध जोडून ते समजून केलं तर हे विकार आपल्याला वापरायचे, ते मला वापरतात. राग येऊन गेल्यावर कळतो याचाच अर्थ तो आपल्याला वापरतो. खूण सोपी सांगून ठेवतो. राग येऊन गेल्यावर ज्यांना कळतो त्यांना तो वापरतो, आणि ज्यांना आता येणार आहे आणि मी तो किती आणायचा ते ठरवणार आहे त्यांना तो आधी कळतो. म्हणजे हे साधनेच्या दृष्टीनं खूण, त्याच्या साधनेचा उपयोग झालेला आहे, त्याच्या साधने अजून व्हायचे आहे, ते करायला पाहिजे अजून. ते केल्यानंतर मग ते मग तेच लोभाचं आहे, तेच सगळं बाकीचं जे ममतेचं आहे सगळं तेच आहे. तर असं केलं तर साधनेचा आपल्या जीवनाशी संबंध आहे. तो आपोआप व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर वेळ लागेल. आपणहून प्रयत्न केले असतील तर जरा लवकर होईल. हात आहे, आपण हात पुढे केलेला आहे, देवाने हात पुढे केलेलाच आहे. दोघांनी हात पुढे केले तर तो उचलून घेईल ना लवकर. पण मी पडून राहिलेलो आहे आणि मला उचलून न्यावं असं जर मी म्हटलेलं असेल तर थोडा वेळ लागेल. त्यालाही वेळ व्हायला पाहिजे ना एवढा. ते जे सगळे हात पुढे केलेले आहेत त्यांना घेतलं पाहिजे आणि मग तुम्हाला उचलून नेलं पाहिजे, कारण काही इलाज नाही, तो पडू नये. तेव्हा माझ्या दृष्टीने साधनेतला मनुष्य हा असा जर असेल, जीवनाशी संबंध जोडून असेल, जीवनाशी संबंध जोडून असेल म्हणजे काय हा प्रश्न परत येईल. जीवनाशी संबंध जोडून असणं म्हणजे काय, याचं एक अगदी साधं उदाहरण सांगतो, फक्त एक वाक्य सांगतो जे आपल्याला पुरेसं होईल असं मला वाटतं. आपण जाणकार माणसं आहात. साधनी मनुष्य रागावताना लाजतो का? श्रीराम, हा खरं आहे, काय ते खरं असं पाहिजे. बोला गाठ आहे, खरं आहे, पण तरी सुद्धा शेवटी साधनी मनुष्य रागावताना लाजतो का? त्याला राग आल्यावर लाज वाटते का? असं जर वाटत असेल तर जीवनाशी त्याच्या साधनेचा संबंध आहे काहीतरी. भले तो येत असेल त्याला, पण त्याला माहिती की ही गोष्ट चांगली नाही आहे असं आहे. आपल्याकडे जसं व्यसनी माणसाचं, व्यसनी मनुष्य त्याला त्याचं वाटतच नसेल तर शक्यताच नाही काही बदल होण्याची, पण त्याला वाटतं, त्याला रिपेंटन्स आहे, ज्याला त्रास आहे, त्याला वाटतं काहीतरी चुकतं आहे, तर त्याच्यात ते बदल होण्याची शक्यता आहे. म्हणून जीवनाशी संबंध जोडून ठेवलेला आहे. मग याचा आपण संबंध रागावताना तो लाजतो का, एवढ्या एका प्रश्नाचं उत्तरात बाकीचे सगळे त्याचे प्रश्न आपल्याला कळतील कसे आहे ते. दुसरं, आता नामाबद्दल विचारलंय, प्रगती चालू आहे का नाही. तर नाम चालू आहे ना, मग प्रगती चालू आहे असं समजायला हरकत. नाम चालू आहे ना, त्याच्याकडे लक्ष ठेवावं. प्रगतीकडे लक्ष नाही ठेवलं तरी चालतं. तर त्यामुळे नाम चालू आहे ना, किंवा ते वाढतंय ना, त्याचा दर्जा वाढतो का, त्याची जी क्वालिटी आहे ती वाढते का, तर असंच आपलं लक्ष तिथे असलं तर प्रगती चालू आहेच म्हणून समजायला हरकत नाही. आहे नाही, अगदी आहेच, नक्की चालू आहे. तेव्हा आपल्याला सगळी प्रगती कळते असं नाही आणि कळू पण नाही. खरं सांगायचं तर सगळी प्रगती आपल्याला कळत राहिली तर प्रगतीकडेच जास्त लक्ष देऊन प्रगती थांबते, असा सर्वसाधारण अनुभव आहे. म्हणून सिद्धी साधनेमध्ये, नामामध्ये सिद्धी येत नाही किंवा त्याज्य समजल्या जातात. आल्या तरी त्याला कळत नाही, त्याला न कळत त्या सिद्धी काम करतील एक वेळ, पण त्याला त्या येत नाहीत, कारण ते त्याज्य मानले. त्यांनी प्रगती रोखते, माणसाची रोखली जाते, डायव्हर्शन आहे ते. तर त्यामुळे तो रस्ता नाही आहे, सिद्धी हे डायव्हर्शन आहे, त्यामुळे डायव्हर्शनला जायचं नाही असं आहे. मग इतर मार्गात ते येईल, नामात ते येऊ देत नाहीत, एवढी महाराजांची कृपा आहे असं लक्षात ठेवू. तेव्हा प्रगती आपल्याला कल्पना नसली तरी ती होत असते याची खात्री बाळगण्याची मात्र गरज आहे. आपली प्रगती होती आहे, आपण नाम घेतो, प्रगती होते याची खात्री ठेवावी. आपल्या शंकेने साधनेचं नुकसान होतं असं महाराज म्हणाले, तेच लक्षात ठेवा. साधनेचं नुकसान शंकेने होते की नाही शंकेनेच नुकसान होतं. ते होत नाहीच होतं हळूहळू. जसं ते वास्तू होय म्हणते त्यातला प्रकार आहे, तर ते आपणच शंका निर्माण केल्या, त्या शंकेला होय म्हणलं तर ते आपलं थांबेल. त्यामुळे तसं काही म्हणा, आपली प्रगती होती आहे, ठीक आहे, अजूनही ती दिसत नसेल, आपल्याला अपेक्षित आहे तशी नसेल, पण ती होती आहे. त्यामुळे आपलं जर नाम चालू आहे, ते वाढतं आहे, त्याच्या दर्जाविषयी आपण जागरूक आहोत, ते चांगलं व्हावं असं आपल्याला वाटतंय, तळमळ वाटते, असं जर आहे तर प्रगती होते. आपल्याला ती कळत नाही म्हणजे होत नाही असं नसतं. बाळ झोपेत वाढतं, आणखीन काय सांगितलं, एवढं पुरेच आहे. बाळ झोपेत वाटत नाही का, त्याला काय कळतं, पण ते वाटतं ना, तसं आहे. हा एक प्रश्न तांत्रिक आहे. अंतर्नाद म्हणजे काय, काय मागे याला टेन्शन बोलूया. अंतर्नाद म्हणजे काय, नामाचा त्याच्याशी संबंध आहे का. कधी कधी जप करताना हृदयाचे ठोके अडकू येतात, परंतु घेतलेलं नाम ऐकू येतं. कधी नाम ऐकू येतं तर कधी हृदयाचे ठोके ऐकू येत नाही. अंतर्नादाचा संबंध नामाशी आणि साधनेशी आहे का, तर एवढ्या गोंधळात काही आपण पडू नये. अंतर्नाद आहे तो असू द्या, असला तर आपण तर काही केला नाही आहे, आपल्याला होतोय ना,
मग त्याचं त्याला होऊ दे, काय हरकत आहे. आपण अंतर्नादाच्या काय भानगडीत पडू नये. आपल्याला जो नामाचा नाद सांगितलेला आहे तेवढा करावा, आणि चांगल्या अर्थाने की नामाचं स्मरण जे सांगितलं आहे नादाच्या अर्थाने की त्याचा आपण मोठ्याने जो उच्चार करतो ते स्मरण आहे, ते शक्य असेल तर ते करावं, नसेल तर मनातल्या मनात करावं. तेव्हा हृदयातलं स्फुरण जे त्यांना अंतर्नाद म्हणायचे ते हृदयातलं स्फुरण आहे, किंवा अजपाचा त्याच्याशी संबंध जोडायचा आहे असं त्यांना ह्याच्यात अभिप्रेत दिसतं, एकंदरीत वाटतं मला. तर त्याची आपण काळजी करायची काही कारण नसते. अजपाची काळजी जर आपण केली तर जप होईल. त्यामुळे अजपाची, अंतर्नादाची आपण काळजी करायचं काही कारण नाही. हृदयाचे ठोके ऐकू येतात, येऊ देत नाही आले तरी काय बिघडत नाही, चालू आहेत हे महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे आपण एवढं लक्षात ठेवलं तर तेवढी कृपा पास आहे आपल्याला. तर हा आतला नाद. आता ते जे काही अजप आहे किंवा काय जे आतला नाद आहे अजप, ते सगळं आपोआप होत असतं, विचार नाही केला तरी चालेल. नंतर जो करायचा तो आपण फक्त नामाचाच करावा, आणि ते ही सगळी वाटचाल करायला समर्थ आहे. जर तिथे नामाचं आणि साधनेशी या नादाचा संबंध जर असेलच तर तो यथावकाश त्याच्या गतीने येईल. आपल्याला त्याची चिंता करायचं काही कारण नाही, आणि एवढंच याला पुरेसं आहे. वडील 85 वर्षाचे आहेत, प्रकृती उत्तम आहे. 6 मुलांचा प्रपंच अतिशय कष्टानं आणि नीतिधर्मानं त्यांनी केला. आम्ही 6 भावंड कमी अधिक नाम घेतो, त्या प्रमाणात समाधानी आहोत. परंतु वडिलांना समाधान नाही व मुखी नाम येत नाही, असं का, आणि याला काय करावं? त्यांच्या मुखी नाम यावं, बरोबर आहे, सगळं कराय. त्यांच्या मुखी नाम यावं ही वाटणारी कळकळ गैर आहे का? उरलेल्या अल्प आयुष्यात अजूनही नाम येऊ शकेल का? हे वडिलांचंच आहे म्हणून केवळ विचार करणं योग्य आहे असं मला वाटतं. वडील म्हणजे आपल्या जवळचं कोणीतरी आहे म्हणून हे आपल्याला वाटत असेल, ज्यांनी कोणी विचार करताना तर त्यांना हे वाटत असेल असं मी समजतो. इतपतच परमार्थात दुसऱ्याचा विचार करावा, यापेक्षा करू नये, हे त्याचं खरं उत्तर आहे. दुसऱ्याचा विचार करण्यासाठी परमार्थ नाहीच. त्यांच्या मुखी यायचं त्यावेळेला येईल, आपल्या मुखी जसं यायचं होतं तेव्हा आलं तसंच ते त्यांच्याही मुखी येईल. त्यामुळे तशी चिंता काही नाही. फक्त एकच आहे, त्यांना समाधान नाही आहे ही त्यातली अडचण आहे. वडिलांना आपल्यासमोर समाधान दिसत नाही, आणि त्याचा संबंध वरच्या वाक्यात ही सगळी व्यवस्थित आहेत वाक्य. 6 मुलांचा प्रपंच अतिशय कष्टानं आणि नीतिधर्मानं त्यांनी केला, मग त्यांना समाधान का नाही हा प्रश्न आहे. याच्यात एक जाता प्रश्न आहे, तो जास्त महत्त्वाचा आहे की एवढा प्रपंच नीतिधर्मानं करून सुद्धा त्यांना समाधान नाही आहे, मुखी नाम नाही आहे, हे त्याचं एक कारण आहे. ते नाही आहे म्हणूनच समाधान नाही आहे. ते नाम हे कदाचित या सगळ्या गोष्टीतल्या प्रपंचातल्या यशा कदाचित कमी जास्त होईल, पण समाधानात कमी जास्त करू देणार नाही. त्यामुळे तेवढं त्याचं जे काम आहे ते करणारा एजंट नाहीच आहे तिथे. ते करणारी, त्याला एजंटच म्हटलेलं आहे, कॅटॅलिटिक एजंट म्हणतात त्यांना आम्हाला. तर तसं त्याचं काम आहे. ते स्वतः काय करतं ते आपल्याला ज्यांना ॲटलिस्ट माहिती आहेत त्यांना ते माहिती असेल ती कसं एजंट काम करतात. ते स्वतःच्या अस्तित्वाने कामं होतात. तर तसं ते जे अस्तित्व आहे ते समाधान देतं. ते तिथे नाही आहे म्हणून ते होत नाही आहे, ही गोष्ट खरी आहे. मुखी नाम येत नाही. तर आता याचं कारण असं असू शकेल की त्यांच्यावर जे संस्कार झाले, ते ज्या पद्धतीनं वाढले, त्यांना जी माणसं भेटली त्यामध्ये यात कोणी प्रेम असलेला कोणी नामाचा भेटला नसेल तर काय करणार. त्यांना त्याचं महत्त्व कळलं नसेल म्हणून तसं होत असेल. ज्यांनी नीतिधर्माने किंवा एवढ्या 6 मुलांचा प्रपंच अत्यंत कष्टाने केला, त्यांना कष्टांचं महत्त्व कळलं, मुलांना वाढवण्याचं कळलं, त्यांचा प्रपंच मार्गी लावण्याचं कळलं, एवढं ज्यांना कळलेलं आहे त्यांना फक्त नामाचं महत्त्व कळलं नाही, एवढंच आहे. तर ते पूर्वी कळलं नाही म्हणून ते आता होऊ शकत नाही अशी परिस्थिती झाली. तर त्यांच्या मुखी नाम यावं हे असं का, आणि याला काय करावं ते आपल्याला सांगितलं. तर त्याच्यामध्ये त्या नामाविषयी त्यांना कुठे सांगणारं किंवा कोणी हे करणारं घेणारा किंवा घेणाऱ्याचे परिणाम दिसलेला असं कोणी त्यांच्या वाट्याला आलंच नाही, म्हणून त्यांचं तशी अवस्था आहे. तर यामध्ये आपल्याला वाईट वाटू शकतं, पण ह्यापेक्षा आपण काही करू शकत नाही. आपण स्वतः नाम घेतो तेवढं पुरे आहे. त्यांच्या मुखी नाम यावं ही वाटणारी कळकळ गैर आहे का, त्याचं उत्तर सुरुवातीला कळकळ गैर नाही. कळकळ चांगली आहे, तिच्यापोटी सुद्धा काहीतरी उपयोग होईल. थोडा का होईना, 2% का होईना, त्यांच्या वाट्याला त्याच्यातलं पुण्यही जाईलच. कुठेतरी त्यांना त्याची बुद्धी होईल, एखाद्या क्षणी तरी ते म्हणतील. किंवा आपल्याला माहिती नसेल कदाचित की त्यांच्या ते हात आहे का नाही, आपल्याला काय माहिती, हा सुद्धा प्रश्न असतो नेहमी की आपल्याला काही माहीत नसतं. अनेक माणसं मनाने नामस्मरण करीत असत वर्षानुवर्ष, आपल्याला काय कल्पना पण नसते. बाहेर केलं तर कळेल, नाही केलं आतल्या त्याचं चालू असेल तर आपल्याला कसं कळेल. म्हणून परमार्थात परीक्षा करता येत नाही कोणाची, ही करू नये ती ह्याच्यासाठी. कोणी थोडंच आहे असं मानावा, हे जे सांगितले आणि जे भगवंत ते तेवढ्यासाठीच आहे की त्याच्या ठिकाणी भगवंताचं किती स्वरूप विद्यमान आहे, म्हणजे जागृत आहे हे सांगता येत नाही. म्हणून कोणाची बाहेरूनच्या, आपण बाहेरच्या वर्तनावरनं परीक्षा करतो. त्यांच्या मुखी नाम येत नाही म्हणजे मुखात आलेला आपल्याला दिसत नाही, एवढाच अर्थ आहे. पण ते खरं आहे का नाही हे आपल्याला काय माहिती आत, तर ते माहिती नाही. म्हणून त्याविषयी आपण कळकळ बाळगण इथपर्यंत ठीक आहे, ती गैर नाही आहे. उरलेल्या अल्प आयुष्यात अजून नाम येऊ शकेल का, येऊ शकेल, पण त्यांना त्याची गरज वाटली तर येऊ शकेल. असं गरीब धरलंय आपण की नाही आता समजा,
तर काय होईल, तर उरलेल्या आयुष्यात ते येऊ शकेल. फक्त त्यांना त्याची गरज वाटली पाहिजे, त्याच्याशिवाय ते येणार नाही. आपण त्याच्याशी स्वतंत्रपणे काही करू शकत नाही, फक्त प्रार्थना करू शकतो, तेवढी आपण करावी. नाम न येण्याच्या मागं माणसाची पूर्वकर्मसुद्धा आड येतात. ती सुद्धा त्याला रस्त्यावरून जातो मनुष्य पण देवळात जात नाही. याचं कारण का, त्याच्या रस्त्यात काही देऊळ लागत नाही, भक्तांच्याच रस्त्यात देऊळ असतं असं काही आहे का? अशी रचना नाही आहे. रचनेत देऊळ रस्त्यावरच आहे, पण ते त्याला लागलं तरी त्याचं नगरही जात नाही, नमस्कारही होत नाही आणि तो वळतही नाही. याला काय कारण आहे? त्याची वेळ यायची आहे, एवढंच कारण आहे त्याचं. त्याची वेळ आली की तो जातो देवळात. तसं आहे. तर तशी पूर्वकर्म आड येतात. तसंही असेल तर तसं त्यांचं आड आलेलं असेल, त्यामुळे हे होतं. तर आपण त्यांच्यासाठी काय करूया, तर पॉझिटिव्ह आपल्या दृष्टीनं विधायक शेवटी काय करता येईल, त्यांच्यासाठी प्रार्थना करता येईल. कारण आपल्याला महत्त्व पटलेलं आहे. त्यामुळे आपल्या मुखी येतं आपल्याला आनंद आहे, समाधान आहे, तर त्यांच्या मुखी यावं, त्यांना समाधान होईल असं आम्हाला वाटते. असं आपण आपल्या उपास्य देवताला सांगावं, काय रामाला सांगावं, पांडुरंगाला सांगावं, बरेच आहे. नंतर शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार. शक्तीला माध्यमाशिवाय प्रकट होता येत नाही. ते शिवरूपेचा अर्थ कळला नाही. मी ह्याच्यावर सांगितलं एकदा, त्यामुळे कधीतरी देवांच्या आरतीचे विवरण केलेलं आहे. एकदा केव्हा तरी तुम्ही मग ते लावून टाका. सरळ 10-20 मिनिटाचं विवरण आहे, त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल विवरण केलेलं आहे. तर त्यावर मी परत वेळ घेत नाही. आपण जप करताना अंगठ्याच्या बाजूचं बोट माळ पुढे करण्यासाठी वापरू नये असं म्हणतात. याचं काही कारण आहे का? तर माळ पुढे पण केली जाते, माळ मागे पण ओढली जाते. माळ मागे ओढावी पहिल्यांदा, कारण शेवटी नाम आपल्याकडे ओढायचं आहे, आपल्याला पलीकडे पाठवायचं नाही आहे कुठे, त्यामुळे आपण आपल्याकडे ओढावी. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे म्हटलं याच्याबद्दल पण सांगितलं आहे, पण तरीही सांगतो. जप करताना अंगठ्याच्या बाजूचं बोट हे वापरत नाहीत, हे वापरतात. हा तांत्रिक मुद्दा आहे, असं लक्षात ठेवा पहिल्यांदा. ह्याला फार महत्त्व देऊ नये की आहे सुदैवाने याच्याऐवजी ते, त्याच्याऐवजी ते, त्याच्याऐवजी म्हणून आपण वापरतो, असं एक सर्वसाधारण कारण आहे. शास्त्राचं कारण आहे. शास्त्र म्हणतं, हे म्हणतात ते बरोबर आहे की शास्त्रामध्ये नामाचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये म्हटलंय की हे बोट वापरू नये, बरोबर आहे. तर त्याला त्यांचं कारण शास्त्रच सगळी असल्यामुळे ती सगळी शास्त्र एकमेकांना सुसंगत असतात. आपण जेव्हा बाजूला असतो त्यावेळेला आपल्याला ती विसंगत वाटतात, पण एका शास्त्रात गेलं की त्याच्याशी सुसंगत दुसरं शास्त्र असतं. तसं ते पितृपक्ष जो आहे चालूच आहे आता, तर त्या पितृपक्षात त्या पितृकार्याचं बोट आहे, त्यामुळे ते अशुभ मानलं म्हणून ते त्याला लावू नका म्हणले. तर आता हे एक शास्त्र दुसऱ्या शास्त्राशी संबंधित आहे, ते सांगतंय. आपल्याला ते मानायचं असलं तर हे खरं आहे, हे मानायचं असलं तर ते खरं आहे, ते नसेल तर दोन्ही खरी नाहीत. आपण नाम घेणं हे खरं आहे, हे त्यातलं खरं आहे जे आपलं व्यवहाराचं सांगतो. त्यामुळे ते आहे, अशुभ मानलं म्हणून ते तसं मानलं, एवढंच. आता मी त्याचं थोडंसं जाताचं फक्त व्यावहारिक एक उत्तर सांगतो की व्यवहारामध्ये दुसऱ्याला दोष दाखवण्यासाठी हेच बोट वापरलं जातं. ते लावून नामाला दोष येऊ नये म्हणून वापरलं जात नसावं असं वाटतं मला. शेवटी यात फरक आहेच ना. त्यामुळे ते जे बोट वापरलं जातं ते बोट नामाला वापरलं जाऊ नये म्हणून याच्यासाठी हे असं केलेलं आहे. तर एवढं पाहावं आणि एवढं त्याच्यासाठी पुरेसं आहे. आणि दुसरं जे आहे तर त्यांना शांतपणे बसू द्या, जरा बसा. तर हे जे आहे याच्यात जे शेवटचं आणखीन जाता जाता कारण आहे की जी ह्याची माणसाला आपल्याकडे वर्गात वगैरे असतं ना, तसं आहे. उत्तरं देणे आहे, तर उत्तर देण्याची एक पद्धत पण असते. तर त्याच्यामध्ये खुमखुमी असली म्हणजे जे होतं ते बोट हेच वर होतं, ते जाऊ दे आपण आणि कदाचित ते नसावं त्याच्यात काय असते कोणाकडे. काय तुम्ही विचार करायचा तसं करा. मी आपला व्यवहाराने सगळ्या बाजूनी सांगितलं, शास्त्र ते व्यवहार असं सर्व आपण पाहिलं. हे तोच प्रश्न आहे, त्यामुळे त्यावर काही बोलत नाही. मेरुमंडी का ओलांडायचं नाही, हा फक्त त्यातला जास्त प्रश्न आहे. दुसरा ते जपासंबंधी आहे, मेरुमंड माणसांबंधी बोललेलो आहे, तरीसुद्धा त्या काळातली सर्वोच्च वस्तू म्हणून ती मेरुमणी मानली. तर मेरू पर्वत सर्वोच्च आहे, त्याचे प्रतीक म्हणून मध्ये मेरुमणी ठेवला आणि तो ठेवल्यामुळे ते ओलांडू नये. आपल्याकडे ज्या श्रेष्ठ गोष्टी आहेत त्यांना नमस्कार करण्याची पद्धत आहे, ओलांडण्याची पद्धत नाही. तर तशा पद्धतीनं, आणि ती बरोबर आहे, एक संस्कार म्हणून ती गोष्ट चांगली आहे. तर आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असलं तर तिथे आपण बसताना, वावरताना, चालताना, बोलताना त्याचं भान ठेवून काम करतो. तर ते ओलांडत नाही, किंवा शब्द असला तर मोठ्यांचा ओलांडत नाही, अशी आपल्याकडे जी पद्धत सांगितलेली आहे ती एक संस्कार टिकावेत आणि त्यामुळे चांगलं वळण राहावं यासाठी ते आहे. तर तसं हा मेरू मण्याचं एक त्यात स्थान आहे. वास्तविक मण्यांसारखी मणी आहे, म्हणजे आणखीन एक मोठा मणी करून ठेवला म्हणजे त्याचं प्रतीक म्हणून करून ठेवला तर तेवढा असावा. तो असला तर तो ओलांडण्याचा का नाही, तर जी सांगितलं ही कारणं आहेत म्हणून तो ओलांडण्याचं नाही, ती सर्वोच्च वस्तू मानली त्यावेळची म्हणून ते मेरू मण्याचा उल्लेख त्यात आहे. आता व्यावहारिकदृष्ट्या जरा थोडासा विचार केला तर अधिक बरं होईल असं मला वाटतं की ही 108ची माळ आहे, त्याच्यात मेरुमणी लागला तर आपण जप करीत होतो हे लक्षात येतं, म्हणून तो ओलांडू नये.
वेळेला आपला जप चालू आहे. समजा मोठा मणी मेरुमणी नसलाच मध्ये, तो वेगळा असतो आपल्याला माहितच आहे, तो फिरतच राहील आणि इकडे पण फिरत मनमाही फिरत, तसं ते फिरत राहील आणि हेही फिरत राहील. ह्याच्यात ब्रेक कुठे येणार? म्हणून मेरुमणी चांगला आहे असं माझं मत आहे. मेरुमण्याबद्दल हे माझं वैयक्तिक मत आहे, त्यामुळे आपण तसंच घ्यावं. तेव्हा मेरुमण्याने आपल्याला आपण जप करीत होतो याची एकदा जाणीव होते, जाग येते, त्यामुळे ती देण्यासाठी मेरुमण्याचा उपयोग होतो. त्यामुळे तो ओलांडू नये. जे आपलं चांगलं करतंय त्याला कशाला ओलांडायचं? तर त्याला आपण बाजू देऊन जावं, पळत वळण देऊन जावं. दुसरी गोष्ट, आपले जे विचार चालू होते मनामध्ये सारखं जे सुरू होतं भ्रमण, त्याला यामुळे आपल्याला अटकाव नाही का झाला, ब्रेक नाही का लागला, की इतका वेळ माझा जप चालू आहे. म्हणजे जप म्हणजे काय जे असेल आपलं चालू असेल ते असं आपण म्हणू, त्याला जप म्हणू आपण, तर याला जप म्हणतात असं आपण म्हणू. माळ ओढत राहणे याला जप म्हणतात असं समजू आपण क्षणभर. तर ते जे काय ओढत राहिली त्याचा जो जप चालू आहे ते, तर त्याच्या निमित्ताने आपण तिकडे दिलेल्या मुलीच्या सासरी किंवा सुनेकडे कुठे जाऊन आलो असो हे सांगता येत नाही अशा वेळेत, तर त्याला ब्रेक लागतो. ती एकदम मेरुमणी आला हवं चालू, मग अशा वेळेला ती माळ धरू नये. मेरुमण्याचा फायदे सांगतो व्यवहारात. तर अशा वेळेला जे आपण कुठे हिंडून आले असू, तर ते हिंडून आलेले आपण त्यामुळे जेव्हा जागेवर येतो तर त्या दृष्टीने मेरुमणी हा चांगला आहे. आणि मोजण्याची ती सोय आहे, किंवा झालं एक माळ झाली, 2 माळा झाल्या, काही ना थांबायचं असतं, त्यांच्या दृष्टीने मेरुमणी फार उपयोगी पडतो, की आपली माळ झाली असं ज्यांना जास्त करायचं असतो त्यांना पण उपयोगी पडतं. तर त्यामुळे मेरुमण्याचा अशा तऱ्हेचे व्यावहारिक उपयोग जास्त आहेत असं माझं एकंदरीत मत ह्याबद्दल आहे. नंतर भाव बळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे तैसा आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. करतळी आवळ्यासारखा हरी तुम्हाला दिसेल, पण भावबळे आकळे येरवी नाकळे ही गोष्ट खरी आहे. म्हणजे आता ते ज्ञानेश्वर महाराजांचे काय त्याच्यावर आपण कमेंट करणार ते बरोबर, पण असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आमच्या जीवनात भाव नाही तेव्हा भावाचं बळ येणं हे दुष्कर वाटतं. याच्यावर काय मार्गदर्शन असेल? बरोबर, भाव नसलं तर काय करायचं? भाव बळे आकळे एरवी नाकळे, भावबळाने आकळणार आणि एरवी तर कळणार नाही, मग करतळी आवळी होईल हे ठीक आहे, पण माझ्या मनात जर भावच नसेल तर मी काय करू असं म्हणणं आहे. मुद्दा बरोबर आहे. सुरुवात अशी करू की निर्विकार किंवा भावहीन मनुष्य परमेश्वराने किंवा निसर्गाने जन्माला घातलेला आहे का, हा मुळात प्रश्न आहे. आपण स्वतःला भावहीन समजत असू, आपण स्वतःला भावबळ नाही असं समजत असू, बळ नसेल पण भाव नसेल असं नाही, भावाला बळ कमी असेल कदाचित, एखाद्याकडे बळ जास्त असतं. आपल्यात नाही, आपण इथे 100 माणसं बसलो असू तर प्रत्येकाचं बळ वेगवेगळं आहे, ही गोष्ट मान्य आहे की नाही. तसेच भावाच्या बळाचा प्रश्न कदाचित वेगवेगळा असू शकतो. एखादं भावबळ आहे ते तिथंच त्याग करून गेले समर्थांसारखे, ती गोष्टच वेगळी. ज्यांची ज्याची बळं वेगवेगळी आहे त्यानुसार त्यांनी त्यांची कामं केली. पण भाव नाही असं नाही आहे, बळ नाही असं नाही, निर्बळ नाही. मनुष्य निर्बल केवळ राम, म्हणजे तिथे सुद्धा आधार ठेवलेलाच आहे. परत जर अगदी निर्बल असेल तर त्याला बलराम म्हणले आहे. त्यामुळे इतकं जिथे आहे तिथे काही चिंतेचं कारण नाही. भावाचं प्रमाण कमी असू शकतं, तीव्रता कमी असू शकते, हे असू शकतं. त्यामुळे भाव प्रत्येकाकडे आहे. आधी आहे का असं बळात हे बघायचं आहे की असं काही मनुष्य जन्माला घातलं का, तर आपल्याला असं आढळेल की असं दुर्मिळ आहे, जवळजवळ नाही. भावच नाही असं नाही. आता भावच नाही म्हणजे काय म्हणायचं आपल्याला इथे, असं मला असं वाटतं की याचा संदर्भ परमेश्वराशी आहे. माझा भगवंताबद्दल भाव नाही हे असू शकेल. भगवंताबद्दल भाव नाही, कुणी अपमान केला तर आपल्याला बरं वाटतं का, चांगलं वाटतं का, किंवा काय आणखीन त्याविषयी काय आपला राग येतो का, काय येतं का, भाव आहे का नाही कळेल. असं म्हणणं भावनांचा जो भाग आहे तो आहे का नाही आपल्या चित्तामध्ये हे कळायला हे सोपं आहे. तर एवढ्यावरनं कळेल. स्तुती केली तर बरं वाटतं का, कपा मारला तर आनंद होतो का, म्हणजे भाव आहेत आपल्याकडे. आनंद आहे, दुःख आहे, त्रास आहे, समाधान आहे, हे सगळं म्हणजे आपल्याकडे भाव आहेत. म्हणजे भाव, आता बळ किती आहे हे ठीक आहे. एखाद्याला फार दुःख होतं, एखाद्याला निंदा केली, एखाद्याला फार दुःख होतं, गप्पा मारला, एखाद्याला फार आनंद होतो, एखाद्याला थोडा होतो, एखाद्याला जास्त होतो. मग हा बळातला फरक आहे ते मान्य आहे. पण मूळ त्याला आनंद होतो, म्हणजे त्याला तर समजा एक निंदा आहे, काही लोकांना निंदेचा मोठा आनंद असतो, तर त्यांना आनंद होतो ना. आता तो निंदेने होतोय हा चुकीची गोष्ट असेल कदाचित, पण त्यांना आनंद होतो, म्हणजे आनंद भाव त्यांच्याकडे आहे. तेव्हा भाव आहे. आपण असा विचार करा की या दृष्टीनं पहा की भाव आहे का नाही. तो देवाबद्दल आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे. तर तो देवाबद्दल नसेल, आज तो खाण्यापिण्याबद्दल असेल, फिरण्याबद्दल असेल, कल्पनेबद्दल असेल, एखादी कल्पना सुचली तर आपल्याला आनंद होतो का, तर आपल्याकडे आनंद आहे याचा अर्थ. म्हणजे हे जे भाव ओळखायची लक्षणं आहेत ती आपण घ्यावीत. तर कल्पना आहेत किंवा सुखाच्या गोष्टी आहेत, छान झोप लागली, आपल्याला बरं वाटतं का, मग याचा अर्थ आपल्याला बरं वाटू शकतो, म्हणजे आपल्याकडे बरं वाटण्याचा भाव आहे. म्हणजे भाव आहेतच, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आहे. तर भावहीन हा असा मनुष्य सहसा असत नाही, ज्याच्यामध्ये काहीच हिम नाही एखादा, असं असत नाही. त्यामुळे तशी काळजी करायचं कारण नाही. फक्त परमेश्वराबद्दल नसेल तर तेवढं असेल तर तो त्याच्याबद्दल कसा निर्माण होईल हा खरा प्रश्न आहे याच्यातला. तर
त्यामुळं आता त्याच्यावर समजा असं कल्पना करू की तो खूप कमी आहे किंवा अगदी नगण्य आहे किंवा नाहीच याची कल्पना करू. आता कसा प्रश्न असेल, त्याची स्थिती असेल त्याच्यावर अवलंबून आहे. पण समजा असं कल्पना करू अजिबात नाही, कमी आहे, बळ कमी आहे, ते परमेश्वराकडे लागलेलं नाही. तर आपण परमेश्वर ही कल्पना का मांडली गेली, कल्पनाच म्हणतो का मांडली गेली, तिचा विचार करून तिचा शोध घ्यायचा जर प्रयत्न केला. जिज्ञासू अर्थार्थी काय, जिज्ञासू अर्थार्थी काय, सगळे अर्थ आहेत, अर्थार्थी आहेत, ज्ञानी आहे, सगळे. तर त्याच्यातले आपण जिज्ञासू म्हणून असायला काय हरकत नाही. करतळी आवळे त्याचा हरी होईल, तो भावबळाने होईल. पण त्याच्या आधी मला एवढी तर जिज्ञासा तर राहील की करतळी आवळे त्याचा हरी असं ते म्हणतात, हा त्यांचा अनुभव आहे. त्यांना जर आपल्या तळहातावर ठेवलेल्या आवळ्यासारखा परमेश्वर दिसतो असं त्यांचं म्हणणं आहे, तर हा कसा दिसू शकेल, दिसू शकणार नाही. इथून आपण सुरुवात करू. तर पण ही जिज्ञासेची सुरुवात आहे. त्यामुळे जिज्ञासा असायला हरकत नाही. मग आपण जिज्ञासेने शोधून काढू की हा अशा तऱ्हेचा असू शकतो का, त्यांनी कोणत्या प्रमेयाने हा मांडला, ते कसे शोधत गेले, शोधत तर जाऊन ना. समजा शेवटी उत्तर नाही आलं आपलं, तर नाही ठरेल, आपल्यापुरतं तरी नाही ठरेल, चालेल की. पण शोधायला लागू. तर शोधायला लागल्यामुळं मग आपल्या त्यातल्या गोष्टी लक्षात येतील की ते परमेश्वर कशाला म्हणाले. मग तो करतळी आवळे म्हणजे कसा दिसतो, म्हणजे असं नुसतं त्यांना उदाहरण द्यायचं तसाच तो आहे का. कारण रूपक आणि दृष्टांत ह्या गोष्टींना एक मर्यादा असते. ते काहीतरी सांगू इच्छितात, ते सगळं त्यात कधीच येत नाही. म्हणूनच त्याला हे अलंकार म्हणलेलं आहे. ते शरीर नव्हे, तो अलंकार आहे. त्यामुळे त्यांनी फक्त शोभा येते, कळतं, एवढाच त्याचा अर्थ. हा फरक लक्षात ठेवला म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल की तो दिलेलं इथे उदाहरण हे उदाहरण म्हणून आहे. आपल्याला एवढं लक्षात येईल की परमेश्वर मिळण्याची किंवा कळून घेण्याची, निदान जिज्ञासा कळून घेण्याची जी काही गोष्ट लागते ती आपल्याकडे नाही, आपल्याला शोधता येत नाही. समजा शोधायला लागलो जिज्ञासेनी तर शोधता येत नाही म्हणून थांबावं लागेल. भावबळ कमी पडलं म्हणून भावाने जाणता येत नाही म्हणून थांबावं लागेल. म्हणजे मला थांबावं लागतं परमेश्वर ह्या कल्पनेपुढे. या पोटी तरी व्याकुळता येण्याची शक्यता आहे. व्याकुळतेला भावच म्हणतात. येईल ना, इकडून नाही आला तर इकडून येईल की मला हा परमेश्वर सापडत नाही. अरे सापडत कसं नाही, एवढ्या जगात गोष्टी मी केल्या तर मला हा कसा काय सापडत नाही. या पोटी का होईना पण त्याला व्याकुळता येईल. आणि हा आता कसा सापडत नाही ते बघूया. म्हणून निदान तो सापडत नसला तर निराशेने का होईना किंवा अपयशाने का होईना त्याच्या ठिकाणी हा मार्ग सुरू होईल, ही एक शक्यता आहे. दुसरं, जर ज्ञान आपल्याकडे चालवायचंच असेल तर त्याची हद्द करावी. आपल्याला जी ज्ञानाची हद्द वाटते ती हद्द सतत पुढे जात असते. आपले स्टीफन हॉकिंग साहेब आहेत, त्यांनी सिद्धांत मांडला 10 वर्षापूर्वी. आज त्याच्या पुढे त्यांनी दुसरा नवीन सिद्धांत मांडला. तो बरोबर नाही म्हणजे हा दुसरा सिद्धांत आहे. आता कदाचित हा बरोबर नसेल तर अजून 10 वर्षांनी ते दुसरा मांडले. ही विज्ञानाची पद्धत आहे, मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. ती तसंच शोधत जाताना असं होतंच. एक गाव लागलं, अजून 10 किलोमीटर किंवा दुसरं गाव लागेल, तर तसं होऊ शकेल. तर ज्ञानाची हद्द काय आहे ती शोधावी. मग आपल्या असं लक्षात येईल की हद्दीच्या बाहेर आहे हे काम, ज्ञानाच्या हद्दीच्या बाहेर आहे. मग आता तुम्ही कसं जाणाल ते. ज्ञानाच्या हद्दीच्या बाहेर जर गोष्ट असेल तर ती जाणण्याच्या कक्षेत येणार नाही. म्हणजे तिला अनुभवाची कक्षा सुरू होती म्हणतात. म्हणजे माझी तर ज्ञानाची कक्षा संपली, अनुभवाची आता मात्र माझ्या हातात नाही. आता देशील तर देशील असं आहे. मला एखादी प्रयत्न आणि यांची गाठ विचारली, सांगड काय आहे, प्रयत्न आणि कृपेची सांगड काय आहे. तर प्रयत्न आणि कृपेची सांगड असल्याशिवाय तर काम होत नाही, ही गोष्ट खरी आहे. नुसत्या प्रयत्नाने आजवर झालं नाही, नुसत्या कृपेने पण आजवर झालं नाही. दोन्ही बाजूने विचार करून पहा, पण नाही झालं. तर ते नाही झालं याचं कारण काय आहे. म्हणजे कारण असं आहे की गाभाऱ्यात परमेश्वर आहे, गाभाऱ्याला आतून कडी आहे दरवाजाला. तुम्ही गाभाऱ्यापर्यंत जाऊन धडाधड धड 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 ते वाजवता. आता उघडणं न उघडणं त्याच्या हातात आहे. तेव्हा हे इथपर्यंत आले आणि धडधड केली हे प्रयत्न, आणि त्यांनी कडी काढली आणि दर्शन दिलं ही त्यांची कृपा. आता हे नाही केलं तर चालेल का, तर हे नाही केलं चालणार. घरी बसले तर काही चालणार नाही. धडधड केली आहे ना, हां, आता उघडलं नाही तर त्यात त्यांचा दोष आहे का, नाही. म्हणजे त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे इथपर्यंतचे प्रयत्नाची गरज आहे ती आहेच. कृपा न होता दर्शन होईल का, तर नाही. कृपा व्हायला ती कडी निघाली पाहिजे आणि त्यांनी दार उघडलं पाहिजे, दर्शन दिलं पाहिजे. म्हणजे तिथे त्याची पण गरज आहे. या दोन्हीची सांगड मिळून माणसाचं काम पूर्ण होतं. मग एवढं लक्षात आलं तर ज्ञानाची जर हद्द झाली तर आपण कृपेसाठी याचना करू. मग याचनेचा भाव आपल्याकडे आहे. जिथे आपलं सगळं संपते प्रयत्न, त्यावेळेला आपण म्हणतोच ना, कोणत्याही व्यवसायातले असतो, डॉक्टर जरी असले तरी सांगतात ना शेवटी, आता आमचे प्रयत्न थकले. असं होतं ना. आता तुम्ही काय असेल ती प्रार्थना करून बघा असं म्हणतो ना आपण. म्हणजे या ठिकाणी आता प्रार्थनेनं झालं तर होईल, नाहीतर नाही होणार असा आपल्याला भाव आलाच की नाही. कुठेतरी विचाराने आला असेल पण भाव आला की हे मला हे असं होऊ शकतात, ह्याच्या पुढे काही माझ्या हातात नाही. आणि होतं पण त्याच्यानंतर असे पण आपले अनुभव आहेत की त्याच्यानंतर ते काय बदलतं गणित कोणा परत मनुष्य सर्वाईव्ह झाल्यासारखं परत होतो आणि परत सगळे व्यवहार सुरू होतात. हे आपण पाहतो. त्यामुळे अशा तऱ्हेने हे आपल्याला सोडता येईल. भाववेळे आकळे सोपं आहे. भावाने सोपं होतं, भावाने अंतर कमी होतं, ज्ञानाने अंतर वाढतं. मी आपल्याला एक सूत्र म्हणून सांगून ठेवतो. ज्ञानाने अंतर वाढतं परमेश्वराचं आणि भावाने अंतर कमी होतं.
कारण ते एकदम थेट कळतं आणि हे चालून जावं लागतं. मग आता चाललं तेवढं लांब पडेल, त्याला काही इलाज नाही, भावाने कळतं. तर तेवढा फरक आहे, त्यामुळे कदाचित कळायला वेळ लागेल, ठीक आहे, पण कळेलच. त्यावेळेच्या शनिवारी रमण महर्षींचा विचार सांगताना आपण जागे झालो नसतो म्हणून साधने झोप येते, झोपेबद्दल एक प्रश्न होता, तर त्याचं उत्तर देताना असं सांगितलं होतं की म्हणून साधने झोप येते. त्याबद्दल मी रमणांचं एक म्हणणं सांगितलं होतं. बरं, सांगताना आपण जागे झालेले नसतो म्हणून साधने झोप येते अशा अर्थाचं वाक्य सांगितलं होतं. ही झोप कमी करण्याला प्रत्यक्षात कोणते उपाय करावेत? हे व्यावहारिकदृष्ट्या वाटतं, पण ही गोष्ट खरी आहे. बरं, खूप लोकांची अडचण असते. प्रयत्न करून पाहिला तर 4 दिवस पहाटे जाग येते, पण नंतर जागरण किंवा पित्ताचा त्रास सुरू होतो आणि 5व्या दिवशी जास्त प्रमाणात विश्रांती किंवा झोप लागते. अशी साधनेत येणारी झोप कमी करण्याचे उपाय काही असू शकतील का? तर आता घेतली प्रामाणिकता चांगली आहे, आपल्याला होत नाही जाणीव आहे, हे चांगलं आहे. त्यानंतर प्रयत्न केले, हे चांगलं आहे. तेव्हा रमणांचा म्हणण्याचा याच्याशी संबंध काय तेवढा फक्त बघायचा. रमण म्हणाले की आपण जागे झालेले नसतो म्हणून साधनेत झोप येते. याचा अर्थ साधनेतल्या झोपेबद्दल त्यांना काही म्हणायचं नसून जागे याचा अर्थ झोपेतनं जागे अशा अर्थाने नव्हे, तर आपण सर्वसाधारणपणे बेसावध आहोत. बेसावध त्याला झोप म्हणतात. बेसावधता हे झोपेचं लक्षण आहे. जागे होणं म्हणजे सावधानपणाचं लक्षण आहे. तर सावधान असलो तर आपल्या समोर अगदी समजा काही अगदी काटा आहे, मनुष्य बेसावध असला तर पाय टाकेल, पण सावध असला तर तो ओलांडून पुढे टाकेल, नसेल तर आहे तिथे थांबेल. का? तो सावध आहे. तर चालताना सुद्धा सावध मनुष्यच काटा चुकू शकेल आणि बेसावध मनुष्याचा काटा पडून त्याला त्रास होईल. हे जर व्यवहारात आहे, तर इथे जे त्यांना म्हणायचं आहे ते आपले जे नेहमीचे विचार चालू आहेत, ज्याच्या सहाय्याने आपल्या कृती होतात, मनाची ठेवण कशी आहे किंवा आपली मतं कोणती आहेत, आपले आग्रह कशाबद्दल असतात, आपण कोणत्या कृती करतो, आपल्या आयुष्यात घटना कशा घडल्या, त्या का घडल्या, याविषयी जो मनुष्य जागा आहे त्याला साधनेत झोप येणार नाही. ह्या जर त्याला कळल्या तर तो साधनेत झोपणार नाही. कारण का? त्याला हे कळेल की अरे हे घडलं, याचं कारण हे होतं, ते माझ्या हातात नव्हतं, ते त्यांनी घडवलं म्हणून झालं. हां, मग तो आता म्हणेल मग आता मला ही कृतज्ञतेने हे फेडलं पाहिजे, त्यामुळे मला झोपून चालणार नाही, त्याला झोपूनच देणार नाही. ते कारण जर सापडलं तर ह्या प्रत्येक घटनेचं आहे विचार कोणते चालले आहेत, आता आपल्याला जी यादी वाचली, किंवा मनाची ठेवण आपल्या कशी झालेली आहे, किंवा आपण मतं कोणती धरली, आग्रह कोणते धरले, का धरले, मग ह्या आग्रहांना कारण काय. मगाशी असं सांगितलं तसं 85 वर्षीसह नाम न येता मनुष्य राहू शकतो मुखी, म्हणजे अशी त्याची अवस्था येऊ शकते. तर हे सगळं आपल्या अशा आग्रह मतांच्या बाबतीत आपण काय सावध आहोत, कितपत सावध आहोत, ते कितपत बदलायला आपण तयार आहोत, याच्यावर आपली फ्लेक्झिबिलिटी, आपण किती शिकलो, किती समजूतदार आहोत हे ठरतं. समजूतदार मनुष्य जर नसेल तर तो बदलायला तयार नसतो, समजूतदार असेल तर बदलायला तयार असतो. तो म्हणतो विचारात घेतो, कारण जगामध्ये अजून काहीतरी शिल्लक आहे. तो अनुभव तुमच्याकडे असेल आणि कोणाकडे असेल, दुसऱ्याकडे असेल, तिथून तो घेईल, पण तो इथे थांबलेला आहे, याच्या पुढे काही नाही म्हणतो तो. तर त्याचं मत, आग्रह हे ठाम आहे, तिथे घोटाळा आहे. तो मनुष्य स्वतःचा घोटाळा करणार असेल, दुसऱ्यांचाही करणार आहे, त्यामुळे तिथे ते ठाम आहे. मग त्याच्याबद्दल मी जागा आहे का, मग असं काही माझं ठाम आहे का? कॉन्फिडंट मॅन इज अ डेड ह्युमन बिईंग, मागे आपल्याला सांगितलं कृष्णमूर्ती म्हणाले, कॉन्फिडंट मॅन इज अ डेड ह्युमन बिईंग. हे पचायला कठीण आहे, पण तरी सुद्धा खरं आहे की इतका मनुष्य ठाम असणं, तर ठाम असणं म्हणजे मनुष्य निर्जीव असणं असं त्यांचं म्हणणं. सजीव मनुष्य ठाम राहू शकत नाही. तो त्याला खात्री असेल त्याच्या मताविषयी, पण त्याच्या दुसरं काय आहे का सत्य जगामध्ये याची तो काळजी घेईल किंवा विचार करेल. कारण जगामध्ये नेहमीच सगळं सत्य असं कोणाच्या मालकीचं झालेलं नाही आहे, ती पसरलेली वस्तू आहे. जसं माझ्या मुठीत हे सगळं हॉल आणता येणार नाही, तर सत्य मला माझ्या मुठीत आणता येणार नाही. दर्शन होऊ शकेल तुम्हाला, पण मुठीत नाही आणता येणार. तसं त्याच्या पलीकडे काहीतरी शिल्लक राहतं नेहमी. त्याची जाणीव असली म्हणजे मनुष्य दुसऱ्याला किंमत देतो, दुसऱ्याचं मत विचारात घेतो. घरामध्ये काय गरज लागते ह्याचीच गरज लागते ना, मग दुसऱ्याचं मत का विचारात घेतो, तर माझ्या मतात काहीतरी त्रुटी असण्याची शक्यता आहे म्हणून दुसऱ्याचं मत विचारात घ्यायचं. मला जर सगळं आकलनच झालं, सगळं परमेश्वरच आहे, मी मला सगळं आकलन झालं, तर काय प्रश्नच येत नाही, काय करायचं ते ठरलेलंच असतं. तसं नाही, आपण म्हणतो तुमचं मत काय आहे, हे विचारणारा मनुष्य जागा आहे. ही इज नॉट डेड, तो जागा आहे. आणि मग त्याला झोप देणार, कारण त्याच्या असं लक्षात येईल की जगामध्ये चाललेल्या घटना, विचार, आपल्या ठेवणी, मतं, ह्या प्रत्येकाची कारणं हुडकून काढली की त्याला लक्षात येईल की पूर्ण मोठी व्यवस्था आहे, तिचे आपण एक स्क्रूसारखे घटक आहोत सारे, एवढी आपलं स्थान आहे खरं म्हणजे. आणि त्यातल्या त्यात आपण जेवढं करण्यासारखं आहे तेवढं आपण करावं, उरलेलं परमेश्वर सांभाळणारा आहे ही त्याची खात्री निर्माण होईल. आणि त्याच्यासाठी त्यांनी आजपर्यंत इतकं सांभाळलेलं आहे की त्याची कृतज्ञता म्हणूनच त्याला नाम घ्यावं लागेल. आणि मग साधनेत म्हणजे नामात आपल्याला जे काय करायचं असेल त्या साधनेमध्ये आपल्याला झोप येणार नाही. तेव्हा त्या अर्थाने ही बेसावत्तेची झोप आहे. दुसरी बेसावत्ता आणणारा दुसरा घटक म्हणजे अहंकार आहे. त्यामुळे अहंकाराची पण झोप असते माणसाला. अहंकारी मनुष्य हा इकडे तिकडे बघत नाही, तो त्याच्या दिशेनं जात राहणार असं असतं.
जो निरहंकारी मनुष्य आहे तो सावध असतो. आपल्याला माहिती आहे तात्यासाहेबांचं कसं होतं, ते बसले तरी विचार करून बसतील, दुसरा कोणाला मिळालं ना बघून बसतील. अगदी चालणं बोलणं सगळं त्यांनी ज्ञानेश्वरी जे वर्णन केलं त्याचं लागू पडावं असं त्यांचे व्यक्तिमत्व होतं. तर तशी परिस्थिती असते, अत्यंत निरहंकार, स्वतःचं व्यक्तित्व म्हणून काय नाही, जे जसं बाजूला जसं असेल तसं त्याप्रमाणे राहावं, वेगळे पण काही नाही अशी ठेवणारी जी निरहंकार माणसं आहेत ती अशी झोपेत नसतात. अहंकारी मनुष्य झोपेत असतो. तेव्हा हे लक्षात ठेवावं, तेव्हा अहंकार आणि बेसावत्ता ही झोपेची कारणं आहेत, त्या झोपेबद्दल त्यांना म्हणायचं आहे. त्यामुळे या सगळ्याला आपण जर जागे असू, या प्रत्येक गोष्टीबद्दल जर विचार करत असू, तर परमेश्वराची जाणीव इतकी तीव्र होत जाईल किंवा त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या उपकाराची जाणीव इतकी तीव्र होत जाईल की त्यापोटी आपल्याला झोप न येता आपलं साधन आपण पुरे करू शकू. आणि मेटाबॉलिझम म्हणून जर आपल्याला काय तशीच परिस्थिती असेल आणि गरज असेल तर आपली झोप आपण पुरी करावी, हे चांगलंच आहे केव्हा. हे व्यवहाराचा भाग आहे. ती तेवढी झोप पुरी झाल्याशिवाय माणसाकडनं होत नाही काम, मग त्यांनी तेवढी करावं. पण ते झालेलं आहे आणि शिवाय ही झाल्याने झोप येते, तर तिला रमणाने जे उत्तर दिलं आहे त्याचा अर्थ एवढा आहे, मन बुद्धी सूक्ष्म करणं म्हणजे काय, हा एक प्रश्न मागे शिल्लक आहे. थोडक्यात उत्तर देत, हा थोडा मोठा विषय पण तरी सुद्धा स्थूल आणि सूक्ष्म हे तर जगातले आपल्याला विषय माहिती आहेत. शरीर आहे, बाह्यांग आहे, मन सूक्ष्म आहे, बुद्धी अहंकार सगळ्या गोष्टी सूक्ष्म आहेत. त्या मुळात त्या सूक्ष्मच आहेत. मन आणि बुद्धी ही कुठे स्थूल आहे, ती मुळात सूक्ष्मच आहे. आता आपण असं म्हणतो की सूक्ष्म केली गेली तर परमेश्वर कळण्याची शक्यता आहे, परमेश्वर आकलन होईल किंवा आपल्या मार्गाचं आकलन होईल असं सगळं. तर सूक्ष्म जाण्याला ते जे मन आहे किंवा जी बुद्धी आहे ती सुद्धा तितकीच सूक्ष्म लागते. ती तितकी सूक्ष्म असेल तर तेवढं काम करू शकते. आपण आता ओळख वगैरे मुद्दम विचाराचं मी ते आहे लिहायला आपल्याकडे समोर आहे, आपण वाचलेले असेल, त्याच्यामध्ये मुद्दम ते उदाहरण दिलेलं आहे की ते जाळीचं जे उदाहरण आहे आणि मासे सापडत नाही ते जे उदाहरण दिले ते मुद्दम त्यासाठी दिले की जाळीचं जर समजा ते 1x1 जर इंचाचं तर ते हे असेल, चौकोंड असेल त्या जाळीचा, तर त्याच्यात अर्धा इंचाचा मासा कधीच सापडणार नाही. तो मासा सूक्ष्म आहे, जाळी 1x1 आहे. मग त्यामुळे तो मनुष्य म्हणत होता की आमच्याकडे छोटे मासे ह्या तळ्यात नसतात. काहीतरी असं उदाहरण आहे, आता 10-20 वर्षापूर्वीची गोष्ट लिहून मलाही आता आठवत नाही, पण मुद्दा असा आहे त्याच्यातला की ह्या आमच्या तळ्यामध्ये सरोवरामध्ये काय अशा तऱ्हेचे छोटे मासे कधीच नसतात. आणि त्याचा पुरावा म्हणून त्यांनी त्याचं जाळं दाखवलं. मी इतके वर्ष मासे धरतोय, बरोबर आहे मासे धरतोय, पण ते जाळ जे 1x1 आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंचीचं मासं कसं सापडेल तुम्हाला, तो सापडणार नाही. तेव्हा त्यांनी ते जाळ्याची तपासणी केल्यावर त्याच्याही लक्षात आलं. आता हे सूक्ष्म केल्यावरच लक्षात आलं, बुद्धी सूक्ष्म केली तेव्हा जाळ्याचा आकार बघावा हे लक्षात आलं. मग त्यातून त्याच्याहीपेक्षा छोटं जाळं घेतलं तर आपोआप तुम्हाला अर्धा इंचाचा किंवा त्याच्यापेक्षा कमी मासा सापडेल. ते जाळी कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे ना. हे जसं साधं मासा पकडायचं तर ही परिस्थिती, तर देव पकडायचं तर काय परिस्थिती असेल होय की नाही. असं सूक्ष्मता आहे. त्या सूक्ष्म देव ही सूक्ष्म गोष्ट आहे. तर आणि अडचण काय आहे, सूक्ष्म करावं का सांगावं लागतं, तर स्थूल करावं काम कार्य बाहेर सुरू आहे. मला सांगा, मंजूळ ध्वनी हा एक समजा ऐकायचा आहे आपल्याला. एक पक्षी इथे गातात, किती लोकांनी गेल्या 1 महिन्यामध्ये कुठला पक्षी गाताना ऐकलाय त्यांनी मला एक साधारण नंतर आपल्याशी ठरवा वाटत. आपली संख्या पाहून इथे 100-200 माणसं काय 150 माणसं असतील. मंजूळपणे पक्षी गातात, ठीक आहे, अगदी आरडाओरडा नको, पण एक साधं हलके हात एकमेकांची पक्ष्यांना जात येत असते. आपल्या सुदैवाने आहेत, अजून इथे वातावरण आहे तर ते, आणि आहेत पक्षी, काही नाही तसं नाही. या सगळ्या ह्यानी मोबाईलनी काय झालं, मध्ये मुंबईचं आलं होतं आपल्याला, मारतायत अक्षरशः अशी परिस्थिती आहे. ठीक आहे, तो मोठा विषय, पण निदान एवढं तरी खरं की अजून इथं असं चालू आहे. तर आपण दिवसभरामध्ये त्याच्याकडे आपलं लक्ष किती वेळा जातं. तर आपल्याला तेवढा सूक्ष्मध्वनी ऐकायची सवय असेल तर, तेवढी सूक्ष्मता असेल तर, तेवढी शांतता असेल तर जातं ना. मग तेवढं सूक्ष्म असेल तर आपण विचार करून की असे आपल्याला ध्वनी किती ऐकू येतात. पण इकडे आपल्याकडे डॉल्बी काय, तो हा काय, तो किती 100-400 वॅट काय, 800 वॅट, 800 वॅट काय, 1000 वॅट काय, असं जर समजा जर मनुष्य ऐकत राहिला तर त्याचं कानांना सूक्ष्मध्वनी ऐकू येणार नाहीत. सूक्ष्मध्वनी कसे ऐकू येणार असं आहे की ज्याला हेच ऐकायची सवय झाली. म्हणून काही वेळेला असं असतं की आता कमी ऐकू येतो त्यावेळेला नाही का होत, मोठ्याने बोलावंच लागतं. म्हणजे बाकीचेच एकमेकांशी मोठ्याने बोलायला लागतात. हा एक मोठी मागे बोलूच ना, एखाद्या माणसाला कमी ऐकू येत असेल घरातल्या ना, तर बाकीच्या ना त्याच्याशी बोलून एकमेकांशी मोठ्याने बोलायची सवय आहे. का छोटे जणी ऐकूच येत नाही असं वाटतं. ते त्याच्यासाठी असतं ते, पण ह्याच्यासाठी नसते. तो बोलणारा सुद्धा आपण मग मोठ्याने बोलतो, काय गरज नसती तशी. त्यांना ऐकू येणार नाही का ऐकू येतं व्यवस्थित, पण ते लक्षातच येत नाही. त्यांनी मोठ्याने बोललं तर तुम्हाला ऐकू येतं, हे बरोबर आहे, पण तुम्ही हळू बोलला तर त्याला ऐकू जातं ना. इतकं ते वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात. पुन्हा मग त्यात काय शिरायचं नाही. पण सूक्ष्मता कशी आहे मला म्हणायचं आहे, ती सूक्ष्मता या आरडाओरड्यामुळे हळूहळू इंद्रियांची कमी होत चाललेली आहे.
म्हणून माणसाची पाहण्याची क्षमता कमी होत चालली. दूरचं पाहण्याची क्षमता आज कमी नाही का झाली, म्हणून ते चष्मे नाही का वाटायला आले, म्हणजे ती क्षमता कमी झाली. हो की नाही? 40नी ठीक आहे, 40 जवळच नाही, पण ती गोष्ट वेगळी आहे. मुळात क्षमता कशाने कमी आली? अतिवाचन केलं, अति काम केलं, अति अभ्यास केला, काहीतरी झाल्याने ती क्षमता कमी येते ना. म्हणजे ही सूक्ष्मता आमची जाती आहे. पूर्वीची माणसं आज पाहिलं तर 80-80 वर्षाची माणसं आहेत, त्यांच्या ह्यांना डोळ्यांना हे नाही, चष्मा नाही, अशी माणसं आहेत. म्हणजे सूक्ष्मता त्यांच्याकडे आहे त्या ह्याची, डोळ्यांची. मग तशी माणसं आहेत. तशी आपली ही सूक्ष्मता घालवण्याचा कार्यक्रम बाहेर चालू आहे सगळीकडे. आपण जर पाहिलं तर हे कानावर जर या डेसिबलचंच जर तुम्हाला 10 डेसिबलचंच जर पडायला लागलं तर तुम्हाला 8, 6, 5, 4 कळणारच नाही. म्हणजे जिथे 0 डेसिबल्स आहेत तिथे काय करा. दगडामध्ये आपल्याला ध्वनी ऐकू आलाय का कधी? नाही, पण कृष्णमूर्तीनं आला ना, आला. त्यांचं म्हणणं म्हणजे दगडाची स्पंदनं मला ऐकू येतात आणि अशी येतात. म्हणजे हे खरं आहे की त्याच्यामध्ये स्पंदनं आहेत. फक्त आपल्याला म्हणा अनाहतनाद कशासाठी मगाशी म्हटलं तो त्यासाठीच आहे की आहतनादांची सवय आहे. ते आहतनाद इतक्या जोरात करायला लागले दादा की त्याच्यापोटी आमची ऐकण्याची क्षमता आता कमी कमी व्हायला लागली. म्हणजे हे स्थूलकडे चाललंय, आपल्याला सूक्ष्मकडे न्यायचं आहे. तर परमेश्वर सूक्ष्मामध्ये आहे, तो सृष्टीमध्ये आहे. तो मला का दिसत नाही, का जाणवत नाही, का ऐकू येत नाही, असं झालेलं आहे सगळं. की हे सगळ्या आरड्याओरड्याने माझ्या ह्या क्षमता कमी झाल्या. म्हणून सूक्ष्म करणं म्हणजे अशा तऱ्हेच्या सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास करणं. म्हणून आपल्याकडे योग आहे किंवा हे सगळे मार्ग आहेत. शांततेने बसण्याचा पहिला मार्ग आहे. शांत बसा. शांत बसल्यानंतर मग आपल्याला ऐकू येतं. आता ही मुलं काय बोलत आहेत, काय करतायत, हे सगळं ऐकू येईल. पण ज्या वेळेला मी शांत असेल तेव्हा माझाच दंगा चालू असेल तर कसं ऐकू येईल? म्हणजे माझ्या ठिकाणी तेवढी शांतता मला निर्माण करावी लागते. हे त्याचे मार्ग आहेत. ते सूक्ष्म करणं म्हणजे असं आहे. त्यात ते पकडायचं असेल तुम्हाला तर तेवढा सूक्ष्म, एक अगदी बारीक. आपल्याकडे आपण चिमटे पाहिले असेल की पूर्वी कोळशाचे चिमटे होते किंवा आता आणखीन काय वस्तू उचलायचे, घरातले आपले पातेली उचलायचे चिमटे आहेत. पण ह्या चिमट्याने आपल्याला कणभर सोनं उचलता येतं का? सोनारांच्याकडे गेल्यानंतर बघितलं तर तिथे जे सोनं आहे ते उचलायला काय लागतं ते आपल्याला माहिती आहे. त्याचा चिमटा जो असतो त्याचा पण तुम्ही घड्याळाच्या दुकानात गेला तर आपल्याला माहिती असेल की त्याचा चिमटा कसा असतो. त्याच्याकडे पण एक चिमटा असतो. जे स्थूलातली वस्तू आहे पण तिथे आपल्या लक्षात येईल की तिथे सुद्धा सूक्ष्म लागतं. तिथे सुद्धा कोळशाचा चिमटा तुम्हाला घड्याळाची दुरुस्ती करायला वेळ मिळणार नाही, ती आपली अवस्था झाली आहे. तर आता तो चिमटा कसा मिळवायचा ते आता ठरवा. तो साधनेने मिळतो आणि त्याच्यासाठी हे सगळं चाललंय हे आपल्याला कळावं आणि ती साधना करावी यासाठी आहे. तेव्हा आणि खरं सांगायचं ना, सूक्ष्म होत नाही म्हणूनच या गोष्टी कळत नाही. सूक्ष्मतेची एकदा कल्पना आली की ते सूक्ष्म करण्याकडे कल राहील. मग जास्त डेसिबलची गरज नाही. मग मनुष्य ते आपोआप कमी करेल आणि मग त्याला हलके होणारे आवाज हे सुद्धा ऐकू येतात. परमेश्वराला ते मुंगीच्या पायातले चाळ ऐकू येतात हे जे वाक्य त्यांनी म्हटलं आहे ते कशासाठी म्हटलं असेल की ते पायातले चाळ ऐकू येतात. आम्हाला पायाखाली मुंगी गेली तरी ऐकू येईल, समजणार नाही, होय की नाही? हा फरक काय आहे तर आम्ही इतके सेन्सिटिव्ह नाहीच होतो. आणि काय कारण आहे? त्याला खूप कारण आहे. त्याची मी कारणात आता जात नाही, पण करण्याचं निदान एवढं तरी लक्षात ठेवू की आपल्याला हे करायचं आहे. केलं तर आपल्याला ही सोन्याचा कण आहे परमेश्वर. म्हणजे तो सापडायचा असेल तर माणसाला तेवढी सूक्ष्मदृष्टी लागते. माणसामधला गुण शोधायला किती सूक्ष्मदृष्टी लागते माणसाला? माणूस आहे, दोष शोधायला किती लागतं? कोळशाचा चिमटा पुरतो, पण गुण शोधायला घड्याळाचा चिमटा लागतो की नाही? माझा गुण जपलेला आहे, छोटा आहे, सोनं आहे, म्हणून तो सापडत नाही. आपल्याला नुसते दोष दिसतात पण गुण असतात. त्याच्याशिवाय शक्यच नाही माणूस असणं तो. त्यामुळे ते असणार ते शोधायला सूक्ष्म चिमटा लागतो. म्हणून संतांना कोणतं गुण ओळखून वागतात माणसाचे, त्यांचे दोष नाही मिळत. नुसते असणं ते दिसतच, ते कोळशाच्या चिमट्याने उचलतात लोक. त्यात काही विशेष नाही. गुण ओळखला का, गुण सापडला का, तर तो असा सूक्ष्म आहे. मग ह्या गुणांचं निधान जो आहे तो परमेश्वर, तो किती सूक्ष्म असेल कल्पना करा. म्हणजे कसं ओळखता येते येईल. सुखदुःख ही प्रभुत्व माया. हां, त्या ह्याच्यातलं अभंगामध्येच राहिले. प्रभू रामचंद्र हे आहेत, नंतर माया सीता आहे, लक्ष्मण पडछाया आहे. तर आपण लक्ष्मणाच्या सारख्या अवस्थेमध्ये आहोत वगैरे असं लिहिले काहीवर. वनात फिरत असताना एकदा प्रभू रामचंद्रांच्या पुढे प्रभू रामचंद्र नंतर सीता पाठीमागे आणि लक्ष्मण शेवटी होते. वाट अरुंद होती. वाटेत लक्ष्मण सारखे टाचा उंच करून रामाकडे पाहत हे सीतामाईच्या ध्यानात आलं. त्यांनी लक्ष्मणाला वाट दिली आणि त्या म्हणाल्या, यालाच माया म्हणतात. यामध्ये मला सर्वच बरोबर वाटतात. इथे लक्ष्मण कुठे कमी पडले? सीता कधीही आड न येणारी आड कशी आली? तर लक्ष्मण चुकले का? कीर्तनकारांनी ही गोष्ट सांगितली. ही गोष्ट कीर्तनकारांनी सांगितलेली, ही एक चांगली गोष्ट आहे. तर कीर्तनकारांनी सांगितलेले तेव्हा असे अनेक प्रश्न मनात आले, तर त्याचे निरसन व्हावं. तर आता ठीक आहे,
माया इथे स्वतःहून बाजूला झाली असं आपल्या बाबतीत व्हावं असं मला वाटतं, असं खाली म्हणले. चांगली गोष्ट आहे, आपली इच्छा चांगली आहे, हे मगाशी म्हणलं तसं आहे. भगवंताने आपल्याला उचलून न्यावं असं आपल्याला वाटते, तर तसं काही नाही. थोडीशी आपण हालचाल केली तर बरं होईल. उभं राहिलो तर निदान तेवढं त्याला वाकावं तर लागणार नाही. चालायला लागलो तर 2 पावलं कमी होईल. असं आपण केलं तर बरं होईल. मायाच्या बाबतीत आपणही प्रयत्न करावेत. आपलं याच्यावर सेशन झालेलं आहे चांगलं, त्यामुळे त्याचाही विचार आपण करावा. आता गोष्ट आहे, गोष्ट ही शेवटी काय असते, कीर्तनकारांनी सांगितले ह्याच्यातच सगळं आलेलं आहे. आता मला वाटतं आणखीन काय सांगायची गरज नाही, कारण काय असतं, वर्णन करणारा काय वर्णन करेल आणि तो कसं कसं त्याला जोडलेलं सांगतं. ते हेतू वाईट नसतो, उद्देश काहीतरी चांगलं पटवण्याचा असतो, त्या पोटी सांगितलेलं उदाहरण असतं. पण आता याच्यात हीच गोष्ट आपण रामकृष्णांच्या वाङ्मयात वाचली तर तिथे त्याचं स्वरूप वेगळं आहे, पुराणात स्वरूप वेगळं आहे, ही सगळी ह्यांनी सांगितलेलं स्वरूप वेगळं आहे. तर असं नाही, तर रामकृष्णांनी सांगितलं, तुम्ही आपला पुस्तकाचा आधार आहे म्हणून पुस्तकातलं इथं सांगतो की रामकृष्णांनी तसं त्यांनी ती गोष्ट हीच सांगितली. पण त्याच्यामध्ये असं नाही म्हणले, लक्ष्मणानं विनंती केली की आईसाहेब सीतामाई जरा बाजूला व्हा. तेव्हा अशी त्यांनी विनंती केल्यावर सीता जरा बाजूला झाली, तेव्हा त्याला रामाचं दर्शन व्हायला लागलं आणि ते पुढे चालू लागले. असं त्यांनी वर्णन केलं आहे. इथे वर्णन केलं आहे ते वेगळं केलेलं आहे. तेव्हा ती मायामध्ये आली, ती मुद्दममध्ये आलेली नाही, ती येते. माणसाला जसं शरीर धारण केलं की जशी इंद्रिय येतात तशी इंद्रियाबरोबर त्याच्या ओढी येतात, त्याच्या पोटी त्याची माया येते आणि मग ते पुढचं सगळं सुरू होतो कार्यक्रम. मूल जसं असतं तशी त्याची माया लागते, पुढे मग ममतेत रूपांतर होतं, मग समत्व जातं, असं होतं. मग दुसऱ्याचं मुलं माझं म्हणून असे फरक पडतात. त्याची तेवढीच काळजी वाटत नाही जेवढी माझ्याची वाटते, तेवढी त्याच्याची वाटत नाही. याच्यात मायाचा फरक काय असतो तो कळतो. तर असं होत राहतं. त्यामुळे गोष्टीवर आपण फार काही जाऊ नका. सांगायचा मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवला तरी चालेल की माया ही अशी मध्ये येते, किंबहुना ती आपल्या मनामध्ये वास करते आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. ती मूळ भगवंताला आड येते. याच्याबद्दल त्यावेळेलाही एक दृष्टांत सांगितला होता की ढग आड यावेत तशी ती सूर्याच्या आड ढग यावेत आणि अंधार पसरावा, तशी अवस्था आपल्या आयुष्यात सुद्धा होते की अनेक वेळेला अंधार पसरल्यासारखा वाटतो आणि मध्ये ढग येतो, पण तो वाऱ्याने जसा दूर जावा आणि ते निघून जावा आणि परत सूर्यप्रकाश स्वच्छ पडावा, तसंही आयुष्यात होतं. तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा. हे वाऱ्याने केलं तसं आपलं व्हावं असं वाटते, तर आपण वाऱ्याला तरी प्रार्थना करायला पाहिजे. मग नामच घ्यावं ना सरळ. ज्याच्या अखत्यारीत सगळीच पंचमहाभूतं येतात, त्याच्यात जर समजा हात धरून ठेवला तर तोच जर रामाचा किंवा काय पांडुरंगाचा का आपल्याला ज्याचा कृष्णाचा जो हात धरायचा तो धरून ठेवला तर हे सगळंच कामती होईल आणि असं आड येणारं दूर होईल आणि मग हे होऊ शकेल. संपत आले प्रश्न. 2 झालेल तेवढ्यासाठी सांगतो. एक प्रश्न असा आहे, देहात चालतो श्वास काही ना करी सर्वथा, आजन्म कर्म व्यापार चाले का तरी अन्यथा, तसा विश्वातला श्वास पाही शोधून कोणता. हा विश्वातला श्वास कोणता मला विचारलेलं आहे, त्यामुळे आता काय करावं असं माझ्यासमोर प्रश्न आहे. हे विचारगीतीतलं आहे आणि आता हा प्रश्न मीच आपल्याला विचारलेला आहे, त्यामुळे त्याचं उत्तर मी देणं बरोबर नाही. तर तुम्ही आम्हाला असा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर काय वेळ सांगा असं जर म्हणतो, प्रश्न विचारण्याचा उपयोग काय असं होईल. त्यामुळे तसा विश्वातला श्वास पाही शोधून कोणता, तर हे मला विचारलं तर बरं होईल. त्यामुळे याचं उत्तर मी देत नाही. आपल्याला जर सापडलं नाही तर मग बघू आपण, तर आपण शोधून तर काढा विश्वातला श्वास कोणता आहे. त्यामुळे आपल्यातला श्वास कोणता आहे ते आपल्याला निदान थांबलो शांतपणे तर कळते. एरवी ते आपोआपच चाललेले पण तरी सुद्धा कळते. तर तसं आपण विश्वातलं पाहावं की विश्वात असा काही श्वास आहे की ज्याच्यामुळे विश्व एवढं जिवंत दिसतंय सगळीकडे बाहेर, एवढी फुलं फुलतायत, एवढे सुगंध फुलतात. काय जे चाललेलं आहे सगळं ते सगळं कशाने चाललेलं आहे हे आपण थोडं शोधलं तर सापडू शकेल. तर तसा तो श्वासासारखा आहे, त्यामुळे ते असं दिसत नाही. असं आपल्याला फारच कुठे दिसतोय मला सांग, काय नाही. पूर्वीच्या काळामध्ये आता म्हणत नाही म्हटलं म्हणजे एखाद्या वेळेस टेन्शन येते एखाद्याला, पण काय नाही ते असं सुद्ध धरायचे बघा, आकाशी सुद्ध धरले वगैरे म्हणत माहिती असेल तो वाक्प्रचार माहिती असेल. आणि खरोखर मी ते पाहिले कोकणामध्ये ही गोष्ट होती, आजही आहे. आज सुद्धा आता ते वेगळे तंत्र आहेत त्याची म्हणून ते समजतं, पण नसेल तर खरोखरच सूद धरायचे. म्हणजे सूद धरलं की सूद खालीवर झालं की ओळखतं की श्वास चालू आहे किंवा नाही, होय की नाही. असे पूर्वापार आपल्याकडे काही शास्त्र होतीच की आयुर्वेदाचं सरळ आहे शास्त्र, काय त्याच्यात काही नाही. तर त्यावरनं ओळखायचे, पण तो दिसतोय का तर नाही. मग आता दिसलं पाहिजे ना तसं आपल्याला, असं सगळं दिसण्यात येत नाही हे सांगण्यासाठी हे आहे, फक्त बाकी काही नाही. त्यामुळे तो शोधूनच पाहायचा आहे. तो शोधून पाहावा, नाही लागलं तर मी सांगतो. गुरुंबरोबर आंतरिक स्पर्श स्थापन करावा म्हणजे काय आणि तो कसा स्थापन करावा हे कोणी सांगितलं हे मला माहीत नाही. तर जरी असेल कोणी म्हटलेलं पण ते बरोबर असेल, त्यांना म्हणण्याचा भावार्थ काय तेवढं लक्षात घेऊ. आंतरिक स्पर्श याचा अर्थ गुरूंची जी आंतरिक अवस्था असते, अंतरंग असतं, मत असेल, विचार असेल, काय त्याच्यामध्ये जे वावरत असेल, तर त्या पद्धतीनं महाराजांना निरोप द्यायची वेळ का आली, हाची सुबोध गुरूंचा म्हणावा असं का वाटलं शेवटी, नामापरतेनं सत्य मानावे वगैरे हे सगळे आपण म्हणतो, पण ही त्यांची आतली अवस्था आहे असं लक्षात ठेव. ती त्यांची आतली अवस्था आहे. ते आंतरिक स्पर्श म्हणजे तसेच ते आपल्याला कळणं, तो स्पर्शच आहे. कळणं हा स्पर्शच आहे.
तर ते कळलं आणि जास्त व्यवस्थित स्पर्श स्थापन करावा याचा अर्थ ते आपण करावं. नामाप्रता आपल्याला तसं काही सत्य वाटू नये असं जर झालं तर बरोबर झालेलं आहे असं समजायला हरकत नाही. तर या अर्थाने त्यांना आवडतं ते करावं, त्यांना ना आवडतं ते करू नये. दोन्ही बाजूनी या गोष्टी आहेत. तर हे बोलण्यानं सांगण्यानं करण्यापेक्षा प्रत्यक्ष वर्तनाने ते स्थापन करणं शक्य आहे. तर तो कसा स्थापन करावा, तर गुरुंना अभिप्रेत असलेलं, संतांना अभिप्रेत असलेलं त्यांनी काय ते सांगून ठेवलेलं आहे. महाराजांचं त्याचं सुबोध आहे. 13 श्लोकामध्ये काय सांगायचं सांगितलेलं आहे. शेत पिकवून खा, स्वामींनी सांगितलं नाही, आपले शेत पिकवून खावे. त्याचा अर्थ ओळखावा आपण. शेत पिकवून खावा, त्यांना त्याची गरज आहे. तुम्ही स्वतः कष्ट करावेत आणि जे स्वतःला दिलेलं आहे त्यातून कसा भगवंत सापडेल हे बघावं, म्हणजे आनंद सापडेल हे बघावं, अशी त्यांना अभिप्रेत आहे. मग ते आपण प्रत्येक संतांनी असं आपापलं सांगितलेलंच आहे ना. तर ते जे सांगितलेलं आहे त्याच्याशी आपण बरोबर सुसंवादी असं जगायचा प्रयत्न करावा. ते एवढं आहे. अभिमान शत्रू मोठा हे आलंच त्याच्यातलं. सर्वांना जाचतो सुखाशेने, हाशी सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने. आता आंतरिक स्पर्श स्थापन करायचा असेल तर अभिमान निरभिमान व्हायला पाहिजे. एवढंच निरभिमान, संत निरभिमान आहेत. तेव्हा हा जो मीपणा आहे याचं स्पष्टीकरणच विचारलं त्यांनी. अहंस्फुरणाचं तामस वापर म्हणजे अभिमान आहे. तामस स्वरूप जेव्हा स्फुरणाला येतं, अहंकार म्हणून काहीतरी स्फुरण माणसाकडे आहे, मी म्हणून वेगळा म्हणून काहीतरी आहे, ते बरोबर आहे, त्यात चूक नाही. परमेश्वराने दिलंच नसतं, ते बरोबर दिलेलं आहे. माणसात जर किमान अहंकार नसेल तर त्याला पोटसुद्धा भरता येणार नाही, पाणीसुद्धा पिता येणार नाही. भूक लागली तरी तो पडून राहील. त्याच्याजवळ अहंभावनाच नाही तर काय होईल. तर तो अहंभावनाच नसेल तर तो पोट कोणाचं भरायचं, तहान कोणाला लागणार, हे सगळं कळलंच तर पुढचं सगळं आहे. म्हणजे तितपत अहंभावाची जे स्फुरण आहे ते दिलेलं आहे. ते त्यासाठी दिलेलं आहे, ते त्याची यंत्रणा व्यवस्थित चालावी म्हणून दिलं आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन ते काम करतं. म्हणजे मुनिमाचा शेटजीच होतो, तो त्याच्या डोक्यावर जर बसला मुनिम तर शेटजीला काम नाही करू देणार, तशी अवस्था होईल. म्हणजे कुठल्याही यंत्रणेमध्ये त्याचं जे स्थान आहे ते ओळखलं गेलं तर बरोबर त्याप्रमाणे काम करता येतं. तर यंत्रणेतलं अभिमानाचं स्थान काय आहे, तर तो शत्रूचं स्थान तो घेतो शेवटी आपलं, अशी अवस्था तो आणतो. तर तो कसा, तो मारावाच म्हटले सरळ, म्हणजे त्यांचे सुद्धा वाक्यच पड, मारावा तो समूळ नामाने. नामानं समूळ मारावा, म्हणजे नुसता सुद्धा तो जात नाही. म्हणजे अभिमानाची मुळी ही पिंपळाच्या झाडाच्या मुळ्यासारखी आहे असं लक्षात ठेवायला हरकत नाही. ती खोल खाली गेलेली असेल ती तिकडून बाहेर पडेल कुठेतरी. दुसरं खणताना 25 फूट पुढे इकडे कडले तर खणताना ती मुळी आलेली दिसते, तेव्हा कळतं की हा तिकडून तिकडे गेलेला आहे. हे कुठे कळतं, अहंकाराचं असंच आहे. आणि तो कुठेतरी उत्पन्न होतो. म्हणजे मला अहंकार नाही कशाचा, हे सुद्धा केवढा अहंकार असेल कल्पना करणं. आणि त्याचं म्हणणं नेहमी हे असतं, हे सुखाशेने हे जे शब्द सांगितला वेळ नाही म्हणून सांगत नाही याच्यापेक्षा, तर सुखाशेने हे तो त्याचं म्हणणं असं, तू माझ्या म्हणण्याप्रमाणे वाग म्हणजे तुला सुख लागेल, असं तो सारखं प्रॉम्प्टिंग करतो. आपल्यात सर्वात बेस्ट नाटक जर काय चालू असेल आपलं, तर अहंकाराचं प्रॉम्प्टिंग आपण ऐकतो. हे व्यक्तिगत नाटक आहे सर्वात मोठं, की सर्वात मोठं जर व्यक्तिगत पातळीवरचं जर आपल्याला नाट्यानुभव कोणता असेल, ते साहित्यिक भाषेत नाट्यानुभव वगैरे म्हणतात, तर ते नाट्यानुभव कोणता जर मला स्वतःला सुद्धा आला असेल, आपल्याला येत असेल तर आपल्याला कळेलच की आपल्या अहंकार आपल्याला प्रॉम्प्टिंग करतो. हे सगळ्यात मोठा अनुभव आहे. तो सांगतो असं वाग तसं वाग म्हणजे ते बरं होईल तसं होईल, तू दुसऱ्यांना तुझं सांगणं ऐकू देत, त्याप्रमाणे ते वागू देत, नाही वागले तर त्यांचं घोटाळा होईल म्हणून त्यांना सांग. हे सगळं तो त्याचं प्रॉम्प्टिंग आहे. काय ऐकायची गरज नाही त्याचं खरं सांगायचं तर. आपल्याला स्वतंत्र भूमिका दिलेली आहेत त्या आपण कराव्यात आणि त्यासाठी लागणारे शक्ती, त्यासाठी लागणारे मार्गदर्शन, त्यासाठी लागणारी कृपा सगळं आपल्याला दिलेलं आहे. करता करविता तूच आहेस परमेश्वरा असं आपण म्हणतो. मनापासून एखादी गोष्ट करत असाल किंवा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करायचा असाल, शेवटचा प्रश्न आहे, प्रयत्न करत असाल तर देव तुमच्या पाठीशी सदैव असेल असं अवतरणचिन्हात कोणतरी म्हटलं चाललेलं आहे. परंतु व्यक्तिगत जीवनात व समाजात अशा अनेक गोष्टी घडतात जेव्हा असं वाटतं की देवानं दिलेलं जजमेंट मनाच्या किंवा बुद्धीच्या विपरीत आहे, तेव्हा काहीतरी सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी नक्कीच असावं असं वाटतं. तेव्हा पुढे असं विचारलं आहे की देवाकडून जजमेंट देताना चुकून देखील कधी चूक होते काय, देव चुकून चुकतो काय असं त्यांचं म्हणणं. कारण सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी काहीतरी देव वागताना दिसतो असं त्यांचं म्हणणं आहे. बाहेर जे काय घडतं त्याच्यावरनं असं त्यांचं म्हणणं आहे की देव सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी. पहिलं त्याचं उत्तर असं की देव न्याय देतो, तुमच्या मनाप्रमाणे न्याय देत नाही. हे अगदी कायम लक्षात ठेवायला हरकत नाही. तुमच्या मनाप्रमाणे किंवा आमच्या मनाप्रमाणे न्याय देण्यासाठी देव नाही, देव फक्त न्याय देतो. त्यामुळे आपल्याला जे विपरीत दिसतंय ते आपल्या मनाला विपरीत दिसतंय, ते न्यायाचं आहे का नाही हा स्वतंत्र प्रश्न आहे. त्यामुळे हे लक्षात नेहमी ठेवा की देव न्याय देतो, तुमच्या मनाप्रमाणे न्याय देत नाही. त्यामुळे आपल्या मनाचा आपण विचार करायचा काय कारण नाही, ते मूळ होतंय ते बरोबर आहे की नाही हा प्रश्न आहे. आता मनाच्या बुद्धीच्या विपरीत झालं म्हणजे ते कॉन्ट्राडिक्टरी असं आपण समजतो. वास्तविक सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी देव नाही, आपण आहोत असं माझं मत आहे. आपल्याला पटते का बघा, आपण घटना पहा म्हटलं तर. देवाची जी व्यवस्था आहे
ती अत्यंत सुसंवादी आणि व्यवस्थित आहे. कॉन्ट्रडिक्शन्स आपण निर्माण केलेले आहेत आणि ज्या माणसाच्या व्यवस्था आहेत त्यामध्ये हे सगळे वेगवेगळ्या कारणांसाठी खूप प्रकारच्या कॉन्ट्रडिक्शन माणसाने निर्माण केले आहेत आणि त्यात तो जगतो. विशेष आहे की एवढी ज्यांना जाणीव आहे कॉन्ट्रडिक्शनची, ज्यांना ह्या प्रश्नामध्ये जाणीव आहे की कॉन्ट्रडिक्शन, सेल्फ कॉन्ट्रडिक्शन म्हणजे स्वतः विरोधी वागणं, विरोधाभासाची वागणी, तर ही जी विरोधाची वागणी आहे ही विरोधी वागणी कशी काय होतात? आता माणसांनीच दारूबंदीचा कायदा केला आहे आणि दुसरीकडे निर्मितीचे आणि पिण्याचे परवाने हे कोणी दिले? आपल्याच व्यवस्थेने दिले. आपली व्यवस्था आहे, आपलं मी काय त्याबद्दल कसं म्हणत नाही, कारण शेवटी काय सरकारच आपलं आहे. त्यामुळे व्यवस्था आपली आहे की नाही, मग एक व्यवस्था बंदी घालते आणि एक व्यवस्था परवानगी देते, म्हणजे आता काय करायचं नक्की मला सांगा? ही सेल्फ कॉन्ट्रडिक्शन नाही. अशा असंख्य कॉन्ट्रडिक्शन्स आपल्याकडे आहेत. म्हणजे आत्ता अगदी पाहिलं असेल तर अजूनही आपल्याला 84-85 ज्यांची वाताहत झाली त्यांचा निकाल असून देता येत नाही, त्यांना कॉम्पेन्सेशन देता येत नाही. आपल्याला तहान लागली तर पाणी मिळायला आपल्याला किती वेळ चालतो असं मी विचारतो. आपल्याला तहान लागलेली आहे तर आपल्याला पाणी मिळायला घरामध्ये मागितल्यावर किती वेळ चालतो? 5 मिनटं चालतात, 10 मिनटं चालतात, कोणी तासभर राहू शकतो. मला नाही वाटत कोणी तासभर वगैरे राहील. मला वाटते का बघा, मला तोंडात बाहेर पडलं पाणी म्हणलं की त्यांनी पाणी आणून दिलं पाहिजे असं वाटतं घरातलं. इतकं माझी अस्वस्थता त्याबद्दल जर आहे तर आपण ज्याची राख रांगोळी झाली त्याच्यासाठी काय करण्याची जी यंत्रणा आहे न्यायाची ती आपलीच आहे ना, पण न्यायालयापर्यंत आमचा आरोपी सुद्धा पोचणार नाही अशी यंत्रणा तिथंच आहे असं म्हणतात. ती तिथेच आहे. म्हणजे मग हे जर असेल तर मग ही सेल्फ कॉन्ट्रडिक्शनचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. ते आपलंच आहे. ते काही देवानी त्यांना नाही कुठे पाठवलं बाहेर, म्हणजे आरोपींना देव रवाना करीत नाही कुठे बाहेर, माणसंच करतात ना. म्हणजे याचा अर्थ सेल्फ कॉन्ट्रडिक्शन आपण निर्माण केलेले आहेत, असंख्य गोष्टी आहेत. तेव्हा ती जी कुटुंबाची वाताहत झाली, ती जी अन्नपाण्या म्हणा किंवा त्या जाळीत ह्याच्यात जगून, आणि आश्चर्य आहे की हे जे महादेश आहेत ते याच्यासाठी या सगळ्या विकसनशील देशांना स्वतःला ज्या धोक्याच्या गोष्टी वाटतात ते प्रयोग सगळे इथे आणून करतात. त्याचं आपल्याला कौतुक आहे. आपण अगदी बारकाईनं वाचत राहा, म्हणजे आपली समोर येत राहील की हे सगळे आपल्या देशात अशा विकसनशील देशात प्रयोग होतात. कारण गेली तर तिथली माणसं जातील, गेली तर जसं दुसऱ्याच्या भूमीवर आहे तसा प्रकार आहे हा सगळा. तसं आपल्या भूमीवर हे होतं. याची जाणीव जरी आपल्याला झाली तरी देवाची कॉन्ट्रडिक्शन नको, आपली कॉन्ट्रडिक्शन कमी केली तरी खूप झालं. आपल्यात ह्या कॉन्ट्रडिक्शन्स आहेत, हे असं चालू आहे आणि हे अशा धोक्याच्या गोष्टी आपल्या भूमीमध्ये करण्याचं आपलंच काम आहे. मी माणूस म्हणून विचार करतो तर ती माणसं सेल्फ कॉन्ट्रडिक्शनमध्ये काम करतायत, तशीच आपण पण काम करतो आहोत. तर ही सृष्टीचक्र बिघडवण्याचं काम आहे, तसं त्याच्यावर उपाय शोधणं हे आपलंच काम आहे. आपणच सृष्टीचक्र बिघडवायचं आणि आपणच त्याच्यावर उपाय शोधायचा. म्हणून ते त्या ह्याच्यात म्हटलंय सृष्टी संदेशामध्ये, सृष्टीचक्र बिघडविती वरी उपाय शोधेती, परत त्याच्यावर आणि आता औषध शोधून काढायचं. म्हणजे हे जे कार्यक्रम आहे हा आपला सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी कार्यक्रम आहे. जर ते चुकीचंच आहे तर मग ते सुरुवातीलाच करू नये. तसं नाही, ते चुकीचं करायचं मग आता ते चुकीचं दुरुस्त करायला काहीतरी करायचं, त्यातलं हे सगळं आहे. तेव्हा आता ही कॉन्ट्रडिक्शन जी आहे, मी काय म्हणजे पेशंटचा, सगळ्यांच पेशंटचा मला आदर आहे, पण आता मला विचार करा, हजारो वकील आहेत, म्हणजे मी ती संख्या वाचतो, खटल्यांची संख्या वाचतो, न्यायाधीशांची संख्या वाचतो, सगळं वाचतो म्हणून मी आपल्यासमोर म्हणतो की हजारो वकिलांना काम नाही अशी अवस्था असेल. प्रलंबित खटल्यांची संख्या सांगता येत नाही, इतकी लाखात आणि कोटीत आहे. न्यायाधीश नाहीत ही पण आपल्याकडे, ते खटले संपवायला हे पण आपल्याकडे अडचण आहे आणि इकडे प्रचंड बेकारी आहे. ही सगळी काय कॉन्ट्रडिक्शन आहे ती आपण अर्थ लावा ह्याचा सगळ्याचा. ही मानवनिर्मित आहे का देवानिर्मित आहे? ही देवनिर्मित आहे ना. मग त्यांना काम नाही तर ते खटले त्यांच्याकडे द्या, तर त्यांना काम मिळेल, ते मिळालं तर न्यायाधीशला मिळेल, तर न्यायाधीशांना काम मिळेल, ते मिळालं तर हे सगळीकडचं कमी होईल, ते सगळे खटले निघून जातील, काय असतील ते न्याय होतील, काय ते होईल ना. पण ते आपण नाही करणार म्हटल्यानंतर ही कॉन्ट्रडिक्शन परमेश्वराची नाही, सेल्फ कॉन्ट्रडिक्शन तर अजिबात नाही. परमेश्वर न्याय देतो आहे, उलट जिथे न्याय मिळत नाही तिथे परमेश्वरच न्याय देतोय असं आता वाटायला लागले आहे. आपल्याला घटना लक्षात असतील काही की जिथे तुरुंगात जाऊन शिक्षा होत नाही तिथे पॅरोलवर सुटलेल्या माणसाला अटॅक येऊन त्याचा न्याय होतो, असं होतं की नाही. सेल्फ कॉन्ट्रडिक्शन आपल्याकडे आहेत, त्या किती आहेत आणि किती नाही याची यादी फार मोठी आहे, त्यामुळे आपण त्याचा विचार करायचं कारण नाही. शेवटी ज्यांनी अनेक बँकांना ह्यांना माणसांना सुद्धा ह्या मार्केटमध्ये खाली जमिनीवर याची वेळ आली, त्या माणसाचा शेवटी हार्ट अटॅकनीच झाला, न्यायालयात नाही झाला काही निकाल. म्हणजे आमच्याकडे कॉन्ट्रडिक्शन्स आहेत, तुम्हाला माहिती असेल, फार जुनी हर्षद मेहताच्या काळातली गोष्ट, बरोबर आहे. त्यांना सुद्धा आता आपल्याकडे ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झालेले आहे. इतकी कॉन्ट्रडिक्शन आपल्याकडे आहेत की हा खटला कुठला हे सांगावं लागेल.
तर त्याची जी माणसं आहेत त्यांना शेवटी त्यांना हार्ट अटॅकने निसर्ग व्यवस्थेनं संपवलंय. म्हणजे आमच्याकडून हा न्याय होणार नाही असं वाटतं म्हणून परमेश्वराला मध्ये उतरून न्याय द्यावा लागतो की काय असं वाटावं, अशी अवस्था आहे. त्यामुळं काही तसं नाही, परमेश्वराचा न्याय व्यवस्थित आहे. आपण त्याच्यावर फक्त विश्वास ठेवून आपण स्वतः ती सेल्फ कॉन्ट्रडिक्शन जेवढी कमी करता येईल तेवढी करावी अशी विनंती आहे. प्रश्नोत्तर सत्र संपलं. सर्व भावेदास संतांची अपायी माझा विश्वास, संतांची अपायी माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा. संतांची अपायी माझा विश्वास, संतांची अपायी माझा विश्वास. तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ. जेणे आगोपाळ कृपा करी, जेणे आगोपाळ कृपा करी. संतांची अपायी माझा विश्वास, संतांची अपायी माझा विश्वास. भागलिया माझा वाहतील कडे, भागलिया माझा वाहतील कडे. त्यांची अनजोडे सर्व सुख, त्यांची अनजोडे सर्व सुख. संतांची अपायी माझा विश्वास, संतांची अपायी माझा विश्वास. तुका म्हणे शेष घेईन आवडी, तुका म्हणे शेष घेईन आवडी. वचन न मोडी बोलिलो ते, वचन न मोडी बोलिलो ते. संतांची अपायी माझा विश्वास, संतांची अपायी माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा. संतांची अपायी माझा विश्वास, संतांची अपायी माझा विश्वास, संतांची अपायी माझा विश्वास. जानकी वनस्मरण जय जय राम.